बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित धम्मबंधू भगिनी आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रबोधन पर्व आपण जे सुरू केले आहे त्या उपक्रमाचा उद्देश अथवा संदेश हा आहे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले। पुनरुज्जीवित धम्माच्या प्रवासासाठी 22 प्रतिज्ञा आणि बुद्ध आणि कार्ल मार्क्स प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती व दी बुद्धा अँड हिज धम्मा या 3 ग्रंथाचा संच दिला। प्रतिज्ञा व 3 ग्रंथाच्या संचावर आधारित त्यांनी बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा आचारसंहिता बनवण्याचे जाहीर केले होते। परंतु धम्मदीक्षेनंतर अवघ्या 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे हे काम होऊ शकले नाही। डॉक्टर बाबासाहेबांनंतरही हे प्रयत्न झाले परंतु ते यशस्वी झाले नाहीत। अनुशासनाशिवाय धम्मप्रवास सुरू आहे। परिणामी समाज दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक जीवनात अडकून गेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा व 3 ग्रंथाच्या संचावर आधारित बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा बौद्ध आचारसंहिता निर्माण होणे आवश्यक आहे। अशी बौद्ध आचारसंहिता धम्मसंहिता या शीर्षकाअंतर्गत निर्माण करण्यात यावी यासाठी आम्ही गेली 38 वर्ष निरंतरपणे कार्यरत आहोत। सर्व बौद्ध अनुयायांद्वारे धम्मसंहिता निर्माण व्हावी या उद्देशाने अथवा संदेश देण्याच्या हेतूने हे प्रबोधन पर्व सुरू आहे। आम्ही सुरू केलेल्या प्रबोधन पर्वाच्या या उपक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हळूहळू चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। प्रतिसाद देणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींचे जाहीर आभार मानतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो। आजच्या 27व्या भागाच्या विषयाचे मूळ इंग्रजी शीर्षक आहे रिफॉर्मर्स अँड देअर फेट। याचा हिंदी अनुवाद भारत सरकार सामाजिक न्याय खाते यांच्या वतीने जे प्रकाशित ग्रंथमालिका आहे त्यातील 3ऱ्या खंडामध्ये जो अनुवाद केलेला आहे तो म्हणजे सुधारक और उनकी नियती असा आहे। आणि मराठी पुस्तक जे प्रकाशित झालेले आहे त्याचा अनुवाद आहे की बुद्ध आणि त्यांचा क्रांतिकारी दृष्टिकोन। यामध्ये हिंदी अनुवाद हा शब्दशः केलेला आहे तर मराठी अनुवाद हा शब्दशः केलेला नाही। मराठी अनुवाद हा या प्रकरणात दिलेल्या मुद्द्याच्या अर्थानुसार दिलेला आहे असे वाटते। फेट या शब्दाचा डिक्शनरी मराठी अर्थ आहे नियती, भाग्य, दैव, नशीब, विनाश, प्राक्तन, भवितव्य आणि विधिलिखित। यातील एक शब्द आपल्याला निवडायचा आहे। आपण इथे मराठी अनुवाद सुधारक आणि त्याचे विधिलिखित असा घेतलेला आहे। म्हणजे ओरिजिनल रिफॉर्मर्स अँड देअर फेट एवढंच जरी आपण घेतलं तरी बस होईल असं मला वाटतं। डॉक्टर आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या आकलनासाठी 3 पुस्तकांच्या संचातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे जे दुसरं पुस्तक आहे त्या दुसऱ्या पुस्तकातील रिफॉर्मर्स अँड देअर फेट हे 4थे प्रकरण आहे आणि त्याचेच स्पष्टीकरण आपण या ठिकाणी करीत आहोत। आपण या ठिकाणी या प्रकरणाची जी मांडणी करणार आहोत ती मांडणी नेमकी कशा पद्धतीने आणि कोणत्या मुद्द्याच्या आधारे करणार आहोत त्याचे स्पष्टीकरण किंवा संपूर्ण मांडणीचा आराखडा जो आहे तो प्रथमतः तुमच्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। म्हणजे साधारण 3 भागामध्ये ही मांडणी आपण करतो। सुरुवातीला याचा संदर्भ असेल, याचा उपयोग असेल, याचा उद्देश असेल आणि त्यानंतर मधला जो विषय आहे आजचं जे 4थं प्रकरण आणि त्यानंतर सारांश आणि अनुमान अशा 3 भागामध्ये आपण मांडणी करत असतो। त्याच्यामधला पहिला जो भाग आहे यामध्ये विषयाचा संदर्भ ग्रंथ कुठले घेतलेले आहेत तो, दुसरा विषयाचा उद्देश, तिसरा विषयाचे फायदे आणि उपयोग, त्यानंतर विषयाची मर्यादा, त्यानंतर ग्रंथ संपादकाचे काही टिप्पणी असतील ते, त्यानंतर पहिल्या 3 प्रकरणं आपण जी पाहिलेली आहेत त्याचा सारांश आणि 4थ्या प्रकरणाची पार्श्वभूमी असा पहिल्या भागात आपण स्पष्टीकरण करणार आहोत। दुसरा जो मुख्य भाग म्हणजे आजचा विषय आहे की या क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथातील जे 4थं प्रकरण आहे या 4थ्या प्रकरणामध्ये की रिफॉर्मर्स अँड देअर फेट
यामध्ये एकूण 6 मुद्दे आहेत। त्याच्यातला पहिला मुद्दा आहे आर्यन सोसायटी म्हणजे आर्यन समाजाची स्थिती, दुसरा मुद्दा आहे सुधारणा चळवळ, तिसरा मुद्दा आहे नैतिक जीवनाचा सर्वोच्च आदर्श, चौथा मुद्दा आहे बळी प्रतिपदा ला विरोध, पाचवा मुद्दा आहे वर्ण व जाती व्यवस्थेचा विरोध आणि सहावा मुद्दा आहे शिकणे व शिकवण्याचा अधिकार। म्हणजे पहिला जो मुद्दा आहे आर्यन समाजाची परिस्थिती, यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मुद्दे सांगितलेले आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा घेतला की टी माधवराव यांची सूचना, दुसरा मुद्दा घेतलेला आहे की समाज सुधारक म्हणून बुद्धांचं चरित्र सांगितलेलं आहे। त्यानंतर आर्य समाजाच्या स्थितीची उदाहरणं जुगार, मद्यपान, वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था आणि यज्ञ यांचे उदाहरणं देऊन स्पष्ट केलेली आहेत। बुद्धांची सुधारणाची चळवळ आहे, ही बुद्धांची सुधारणा चळवळ हा जो दुसरा मुद्दा स्पष्ट केलेला आहे तो मुद्दा किंवा चळवळीचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे की त्या काळात किंवा मनुष्याचं चांगलं व शुद्ध जीवन जगण्याचा मनुष्याला अधिकार असला पाहिजे आणि या उद्देश समजावून सांगण्यासाठी उपदेशापेक्षा उदाहरणाने हे पटवून दिलं पाहिजे आणि त्यासाठी बुद्धाने ब्रह्मजाल सुत्त हे समजावून सांगितलेलं आहे, त्याचं आपण स्पष्टीकरण करणार आहोत। नैतिक जीवनाचा सर्वोच्च आदर्श म्हणजे पंचशील बुद्धांनी दिलेला आहे, त्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टीकरण केलेलं आहे आणि त्याचं उदाहरण म्हणून बाबासाहेबांनी एक जातक कथासुद्धा सांगितलेली आहे। बळी प्रथेच्या विरोधामध्ये जो चौथा मुद्दा जो आहे ते स्पष्ट करण्यासाठी कूटदंत सुत्त हे सुत्त पिटकामधलं सांगितलेलं आहे आणि महाविजित राजाची गोष्ट बाबासाहेबांनी त्यामध्ये सांगितलेली आहे। पाचवं वर्ण आणि जाती व्यवस्थेचा विरोध हा संघर्ष जो आहे त्यामध्ये आंबट सुत्त आणि यामध्ये शिकणे आणि शिकवण्याचा अधिकार जो ब्राह्मणांचा होता त्याच्याशी संघर्ष कसा बुद्धांनी केलेला आहे ते स्पष्टीकरण केलेलं आहे। आणि त्यानंतर लोहितच सुत्त हा सहावा मुद्दा जो आहे तो सांगितलेला आहे। अशा पद्धतीने ही आपण आजच्या विषयाची मांडणी करणार आहोत। या मांडणीतला पहिला जो मुद्दा आहे की संपूर्ण विषय स्पष्टीकरण करण्यासाठी जे ग्रंथ आपण उपयुक्त किंवा संदर्भ म्हणून घेतलेले आहेत ते एकूण 6 ग्रंथ आहेत। त्यामधला पहिला ग्रंथ आहे तो इंग्रजी ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, यामधला खंड 3 क्रांती प्रतिक्रांतीचा आणि त्यामधलं चौथं प्रकरण आहे रिफॉर्मर्स अँड देअर फेट। त्यानंतर हिंदी ग्रंथ आहे जो भारत सरकारच्या सामाजिक न्याय खात्याने प्रकाशित केलेला आहे, त्याच्यामधला 7वा खंड आणि 7व्या खंडातला क्रांती आणि प्रतिक्रांती हा विषय आणि त्याच्यामधलं हे चौथं प्रकरण आहे रिफॉर्मर्स अँड देअर फेट। त्यानंतर भीमराव रामजी आंबेडकर द बुद्धा अँड हिज धम्मा ही मराठी आवृत्ती आहे सिद्धार्थ प्रकाशनाने केलेली बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची। त्यानंतर हिंदी ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती तथा प्रतिक्रांती, याचे प्रकाशक बुद्धिस्ट रनिंग रेल कर्मचारी कल्याण सहकारी संघ मध्य रेल नागपूर। त्यानंतर मराठी ग्रंथ 5वा आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर क्रांती आणि प्रतिक्रांती, त्याचा अनुवाद प्रदीप रोडगे यांनी केलेला आहे। आणि 6वा ग्रंथ आहे माशा मोरे यांनी भारतातील बुद्ध धम्माचा इतिहास कौशल्य प्रकाशन औरंगाबाद। अशा 6 ग्रंथातील संदर्भाच्या आधारे रिफॉर्मर्स अँड देअर फेट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये जे चौथं प्रकरण दिलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण आपण इथे करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण दुसरा मुद्दा आहे की तो म्हणजे की हे स्पष्टीकरण करण्याचा किंवा हा विषय मांडण्याचा उद्देश काय, हा उद्देश प्रथम आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे। नाहीतर का आपण हा विषय सांगतो हेच जर आपल्या प्रेक्षकांना किंवा धम्मबंधू भगिनींना माहीत नसेल तर विषयाला काही महत्त्व उरत नाही, म्हणून उद्देश सांगणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणून हा विषय सादर करण्याचा उद्देश माझा पुढील प्रमाणे आहे। तो म्हणला एक पहिला उद्देश की बुद्ध की कार्ल मार्क्स, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती आणि दी बुद्धा अँड हिज धम्मा या 3 ग्रंथाच्या संचाचा एकत्रित अभ्यास केला पाहिजे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश सांगण्यासाठी आपण हा विषय सादर करीत आहोत। दुसरा उद्देश आहे की बाबासाहेबांच्याच संदेशानुसार आपण या 3 ग्रंथाच्या संचातील बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे। त्यानंतर क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाच्या अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आहे। त्यातील पहिल्या 3 प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर आज आपण 4थ्या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत। या अभ्यासाचा उद्देश व महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की प्राचीन भारताच्या इतिहासावर जे काल्पनिक आवरण आहे ते दूर करण्यासाठी त्या काळच्या सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक स्थितीचा अभ्यास केला पाहिजे, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्यानुसार आपण हा संपूर्ण अभ्यास करीत आहोत। चौथा उद्देश
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकातील जे 4थे प्रकरण रिफॉर्मर्स अँड देअर फेट यामध्ये जे लिहिलेलं आहे ते प्रबोधनाच्या उद्देशाने जसंच्या तसे मराठीमध्ये तुमच्यासमोर स्पष्ट करणे। त्यानंतर आपण हा विषय समजावून घेतल्यानंतर नेमकी आपल्याला काय माहिती मिळेल किंवा नेमका आपल्याला याचा उपयोग किंवा फायदा काय होईल हेही सर्वांच्या लक्षात आणून देण्याची आवश्यकता आहे। आणि माझ्या दृष्टिकोनातून असा फायदा होईल की प्राचीन भारतात आर्य समाजाची सामाजिक धार्मिक स्थिती काय होती, त्याच्यात सुधारणा करण्यासाठी बुद्धांनी नेमकं सुधारणा आंदोलन कसं केलं आणि या आंदोलनासाठी बुद्धांनी कोणते सिद्धांत सांगितले व त्याचे प्रात्यक्षिक कसे केले, यासाठी कोणकोणती उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केलेले आहे, या सर्व सुधारणावादी आंदोलनाला किती यश आलं याबाबतची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेली सर्व माहिती या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासाअंती मिळणार आहे। दुसरा फायदा की बुद्धाच्या सुधारणावादी आंदोलनाचा मुख्य उद्देश हा होता की त्या काळातील पुरुष व स्त्रियांना त्यांच्या जीवनासाठी नैतिकतेचे मानदंड देणे। या मानदंडाच्या पालनासाठी अथवा अंमलबजावणीसाठी त्यांनी सक्तीचा दीक्षाविधी बनवला, त्याला पंचशील म्हटले आहे। आणि या सिद्धांताचा मुख्य उद्देश त्या काळातील पुरुष व स्त्रिया यांचे चांगले व शुद्ध चरित्र घडवणे हा होता। बुद्धाने जे सिद्धांत दिले व त्या सिद्धांताला समजावून सांगण्यासाठी उदाहरणे सुद्धा दिलेली आहेत, या सर्वांची सविस्तर माहिती या प्रकरणाच्या अभ्यासातून आपल्याला मिळते। तिसरा फायदा की आर्य समाजाच्या सामाजिक धार्मिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुद्ध पुरुष व स्त्रियांचे चांगले व शुद्ध जीवन व चरित्र जगण्यासाठी नैतिक जीवनाचा मानदंड देतात, यासाठी पंचशील नावाचा दीक्षाविधी तयार करतात। अशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अस्पृश्य समाजाचे चांगले व शुद्ध चरित्र घडवण्यासाठी 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून दीक्षाविधी आपल्याला तयार केलेला होता। बुद्ध आणि बाबासाहेबांचा धार्मिक व सामाजिक पार्श्वभूमीवर धम्मदीक्षेचा समान संदेश आहे, ही माहिती आपल्याला या अभ्यासातून मिळते। यानंतर आपण जी पहिली 3 प्रकरणं क्रांती आणि प्रतिक्रांतीतील पाहिलेली आहेत त्याचा एकदम संक्षिप्त आढावा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथासाठी 15 मार्च 1956 रोजी प्रस्तावना लिहिली। या प्रस्तावनेतील शेवटच्या भागात बाबासाहेबांनी बुद्ध धम्म समजून घेण्यासाठी 3 ग्रंथाच्या संचाचा क्रमाने एकत्रित अभ्यास केला पाहिजे म्हणून सांगितले। त्यानुसार आपण बुद्ध की कार्ल मार्क्स याचा अभ्यास केला आहे। त्यानंतर आपण क्रांती प्रतिक्रांती या ग्रंथाचा अभ्यास आता सुरू केला आहे। त्यातील पहिल्या 3 प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर आपण हे 4थे प्रकरण पाहत आहोत। या 4थ्या प्रकरणाच्या पूर्वी पहिल्या प्रकरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या विषयाचा अभ्यास का करायचा याचं स्पष्टीकरण करून संदेश दिलेला आहे। आणि तो संदेश म्हणजे भारताचा आणि विशेषतः प्राचीन भारताच्या बौद्ध धम्माचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर प्राचीन भारताच्या इतिहासावर ब्राह्मणवादी इतिहासकारांनी जे काल्पनिक आवरण टाकले आहे ते बौद्ध साहित्याच्या आधारे दूर करावे लागेल। हे पहिल्या प्रकरणात बाबासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे। दुसऱ्या प्रकरणात आपण प्राचीन भारतात आर्यांची सामाजिक परिस्थिती आणि धार्मिक परिस्थिती नेमकी कशी होती याचा अभ्यास केलेला आहे। तिसऱ्या प्रकरणात आपण निकृष्टतेच्या थराला त्या काळातील पोचलेला ब्राह्मणवाद कसा होता आणि पुरोहितवाद कसा होता याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे। आणि आता आपण 4थ्या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहूया की ज्याचं स्पष्टीकरण आपल्याला संपूर्ण आजच्या कार्यक्रमामध्ये करायचं आहे। 4थ्या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी म्हणजे रिफॉर्मर्स अँड देअर फेट असं जे 4थ्या प्रकरणाचं शीर्षक आहे त्याला सुधारक आणि त्यांचे विधिलिखित आपण असा मराठीत अनुवाद केलेला आहे। त्याची पार्श्वभूमी अशी की सुत्त पिटकामध्ये म्हणजे त्रिपिटकामधलं जे सुत्त पिटक आहे या सुत्त पिटकामध्ये दिघनिकाय, मज्जिम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय व खुद्दक निकाय हे 5 मुख्य ग्रंथ सुत्त पिटकामध्ये आहेत। पुन्हा खुद्दक निकायाचे 15 ग्रंथ आहेत। असे एकूण 20 ग्रंथ सुत्त पिटकामध्ये आहेत। दिघनिकायाचे ग्रंथ 3 भागात आहेत।
त्यामध्ये शीलखंड महावग्ग, पाथिकवग्ग म्हणजे दिग्निकाय ग्रंथाचे हे 3 भाग आहेत. या 3 म्हणजे शीलखंड वग्गामध्ये पुन्हा एकूण 13 सुत्त आहेत आणि या 13 सुत्तातील 4 सुत्ताच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथातील रिफॉर्मर्स अँड देअर फेट हे 4थे प्रकरण स्पष्ट केलेलं आहे. या प्रकरणात ब्रह्मजाल सुत्त, आंबट सुत्त, कूटदंत सुत्त आणि लोहितच सुत्त या 4 सुत्ताचे स्पष्टीकरण या प्रकरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्रकरण एकूण 6 भागात लिहिलेले आहे. ते 6 भागातला पहिला भाग आहे आर्यन सोसायटी म्हणजे आर्यन समाजाची स्थिती. दुसरा भाग आहे बुद्धाची सुधारणावादी चळवळ. तिसरा भाग आहे नैतिक जीवनाचा सर्वोच्च मानदंड. चौथा भाग आहे बळी प्रथेला विरोध आणि 5वा भाग आहे की जाती व वर्णव्यवस्थेला विरोध आणि 6वा शिक्षणाचा अधिकार ब्राह्मणाचा याच्या विरोधात संघर्ष. असे 6 भाग या प्रकरणात आहे. त्याचे आपण इथे स्पष्टीकरण जे बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये केलेले आहे ते जसंच्या तसे तुमच्या समोर मराठीमध्ये मांडण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. पहिला मुद्दा आहे की आर्यन सोसायटी म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथातलं जे 4थं प्रकरण आहे त्या 4थ्या प्रकरणामधला जो पहिला मुद्दा आहे तो पहिला मुद्दा म्हणजे आर्यन सोसायटी आणि या आर्यन सोसायटीची नेमकी सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीची होती. त्यावरती टी माधवराव यांनी जे कोटेशन दिलेलं आहे ते कोटेशन वापरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रकरणाची सुरुवात करतात आणि टी माधवराव लिहितात की हिंदू समाजाप्रमाणे जो कोणी आचरण करेल व पाहिल व विचार करेल त्याला एक गोष्ट गंभीरपणे लक्षात येईल की हिंदू धर्माला सोडून पृथ्वीवरील कोणत्याही धर्मात त्यांच्या इतका सामाजिक वाईटपणा नसावा जो त्यांनी स्वतःच निर्माण केला आहे. आणि वरील विचार खऱ्या अर्थाने अतिशयोक्तीशिवाय हिंदू समाजात सुधारणेच्या गरजेचे प्रतिपादन करतो असं टी माधवराव यांनी म्हटलेलं आहे. आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकरणाच्या सुरुवातीला हे कोटेशन दिलेलं आहे. आणि त्यानंतर मग की टी माधवराव यांच्याच म्हणण्याप्रमाणे की आर्य समाजामध्ये त्या कालखंडामध्ये सुधारणा चळवळीची आवश्यकता होती आणि त्या पार्श्वभूमीवर तथागत भगवान गौतम बुद्धाची ही सुधारणावादी चळवळ झालेली आहे. आणि त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेलं आहे ते जसंच्या तसं मी तुमच्यासमोर हा मुद्दा स्पष्ट वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेब आंबेडकर लिहितात की समाज सुधारणेच्या बाबतीत प्रथम क्रांतिकारी समाज सुधारक व त्यातही श्रेष्ठ असे तथागत गौतम बुद्ध होते. समाज सुधारणेचा इतिहास हाच मुळी बुद्धांपासून सुरू होतो. किंबहुना समाज सुधारणेचा इतिहास हा बुद्धांचा इतिहास सांगितल्याशिवाय अपूर्ण आहे. इसवी सन म्हणजे बुद्धांचं त्यानंतर चरित्र समजावून सांगतायत बाबासाहेब. थोडक्यामध्ये संक्षिप्त लिहिलेलं आहे की इसवी सन पूर्व 563 मध्ये सिद्धार्थाचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे राजघराण्यात झाला. त्याचे गोत्र गौतम असे होते. ते एक राजपुत्र होते. राजपुत्राला शोभेल असे शिक्षण सिद्धार्थाला बालवयात देण्यात आले. त्या काळातील सुप्रसिद्ध अशा अलार कलाम आणि उद्धक रामपुत्त या सुप्रसिद्ध तत्ववेत्याकडून सिद्धार्थाने शिक्षण ग्रहण केले. परंतु सिद्धार्थाचे समाधान झाले नाही. सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी झाला आणि त्याला एक मूल पण होते. रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य व कोलीय वंशाच्या लोकांत उद्भवलेल्या हिंसक वादात शाक्य संघात आणि सिद्धार्थ यांच्यात वादविवाद घडून आला. सिद्धार्थाने हिंसेला समर्थन नाकारल्यामुळे त्याला ग्रहत्यागाची शिक्षा देण्यात आली. ग्रहत्यागाच्या वेळी सिद्धार्थाचे वय 29 वर्ष होते. पुढील 6 वर्षे सिद्धार्थाने समाधी मार्गाचे जप व तप मार्गाचे अखंड परीक्षण करीत कठीण अशा शारीरिक कष्ट साधनेत घालवली. परंतु सिद्धार्थाचे समाधान झाले नाही. मानवी जीवनात दुःखाचे मूळ शोधून त्यावर उपाययोजना शोधल्याशिवाय माघार न घेण्याच्या सिद्धार्थाचा निश्चय होता. याच दृढ निश्चयातून सिद्धार्थाला वयाच्या 35व्या वर्षी गया येथे ज्ञानप्राप्ती झाली. सिद्धार्थ आता गौतम बुद्ध बनले. या नवीन क्रांतिकारी मार्गाचा उपदेश देत बुद्धाने अखंड 45 वर्ष म्हणजे वयाच्या 80 वर्षापर्यंत धम्माचा प्रचार प्रसार व उपदेश केला. त्याकरिता धम्माचरण करणारा आदर्श असावा म्हणून भिक्खू संघाची स्थापना सुद्धा केली आणि इसवी सन पूर्व 483 मध्ये त्यांचा कुशीनारा येथे मृत्यू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संक्षिप्त असं हे बुद्धाचं चरित्र दिलेलं आहे. पुढे बाबासाहेब आंबेडकर लिहितात
की बुद्धाचे वर्णन एका श्रेष्ठ ब्राह्मणाने केलेले आहे आणि ते असे, पूज्य गौतम दोन्हीही कुळाकडून श्रेष्ठ, कुलीन, विशुद्ध वंशाचे, दिसायला सुंदर आणि आकर्षक, विश्वासपात्र, गौरवर्णीय, प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेले, उत्तम सद्गुणांनी युक्त, मधुर व शांत व संयमित वाणीचे, स्थिर रचित असलेले, सर्वांशी उत्तम व्यवहार करणारे, अहंकार रहित, मनमिळावू आणि जसे बोलतील तसे वागणारे तथागत होते. त्यांच्या बाबतीत सर्वांना आकर्षित करणारी जर कुठली गोष्ट असेल तर सर्व सुखसंपन्नता, धनसंपत्ती, ऐश्वर्य, राजपाट असताना देखील तारुण्याच्या अवस्थेत या सर्व सुखांना त्याग करून संसार त्याग केला व संन्यासाचे जीवन पत्करले. अशा प्रकारचे जीवन जगण्यासाठी फारच दृढनिश्चय आणि धैर्याची आवश्यकता असते. बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्ध आपला सगळा वेळ धम्माचा उपदेश व त्यांचा प्रचार आणि प्रसार कार्यात घालवीत. एकांतात ज्ञान साधनेतून ते लोकांना शिक्षण देत असत. स्वतःचा आंतरिक उन्नतीचा बोध ते उपदेशातून सामान्य जनतेला देत असत. सोबतच अनेक विषयावर ते प्रवचन देत असत. या प्रवचनात ते पंचशील व अष्टांगिक मार्गाचा उपदेश देत असत. याकरिता जनतेसमोर आदर्श असावा म्हणून बौद्ध भिक्षूकडून या नियमाचे पालन करून घेत असत. प्रोफेसर हॉपकिन्स यांचे विचार त्या बाबतीत बुद्धांच्या बाबतीत लिहिलेले आहेत ते असे की सर्वप्रथम बुद्धाने मानवाला जीवनातील सत्य सांगितले. त्यांच्या उपदेशातून मानवी गुलामीतून प्रथमच मुक्त झाला. समाजात एका नव्या चेतनेचा संचार झाला. धम्माद्वारे सगळीकडे बंधुभाव पसरला. बुद्धांच्या बाबतीत म्हटले जाते की सर्व मानव, प्राणीमात्र, देवलोक इत्यादीच्या सुखाकरता बुद्धांनी जीवन समर्पित केले होते. बुद्धांच्या व्यक्तिमत्वाची अमिट छाप तत्कालीन समाजावरती कायमची पडली, ती इतकी की आज तागायत भारतीय समाजावर कायम आहे. बुद्धांचा धर्म लवकरच भारतात प्रसार पावला. थोड्याच काळात तो भारताचा राष्ट्रीय धर्म बनला आणि केवळ भारतापुरता मर्यादित न राहता जगाच्या सर्व भागात या धर्माचा प्रचार व प्रसार झाला. सर्व जाती वंशाच्या लोकांनी याचा स्वीकार केला. एवढेच नव्हे तर अफगाणिस्तानच्या लोकांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला. केवळ आशिया खंडात पुरताच मर्यादित न राहता या बाबींचे प्रमाण मिळते की बौद्ध धर्माचा प्रसार ब्रिटनपर्यंत झालेला होता. आता बौद्ध धर्माचा जो प्रसार आहे, बौद्ध धर्माचा जो प्रसार एवढ्या झपाट्याने होण्याचे कारण काय होते? तर बुद्धाचा धर्म हा मानवतावादी असून मैत्री, बंधुता, अहिंसा आणि नैतिक शिलाचरणावर आधारलेला होता. तत्कालीन आर्य समाज सामाजिक, धार्मिक आणि व्यक्तिगत दुराचरणाच्या निकृष्ट थराला पोचलेला असल्यामुळे बुद्धाच्या शिकवणीने समाजात एकच क्रांती घडवून आणली. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचं हे चरित्र कशासाठी समजावून सांगितलेलं आहे? तर प्राचीन भारतातील आर्यांची सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जी परिस्थिती आहे ती परिस्थिती नेमकी काय आहे आणि त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तथागत भगवान गौतम बुद्धांची जी सुधारणावादी चळवळ झाली आणि ती चळवळ सुरू होण्यापूर्वी बुद्धांना ज्ञानप्राप्ती कशी होती, त्यांचं जीवन आणि त्यांचा संपूर्ण चरित्र जे आहे असं संक्षिप्त बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या प्रकरणामध्ये स्पष्ट केलेलं आहे. ते जसंच्या तसं मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. त्याच्यातला पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगतात की त्या काळातील आर्यांची परिस्थिती कशा पद्धतीची होती. म्हणजे जर बुद्धाची सुधारणावादी चळवळ जर आपण समजून घ्यायची असेल तर नेमकी मग त्या काळातील आर्य समाजाची परिस्थिती कशी होती, त्यांनी आपल्या शिकवणीने जी मोठी सुधारणा घडवून आणली ती समजून घेण्यासाठी बुद्धांनी ज्यावेळी आपल्या जीवनाच्या कार्याला सुरुवात केली त्यावेळच्या म्हणजे तत्कालीन आर्य संस्कृतीच्या अधोगतीच्या स्थितीची थोडीशी कल्पना करणे आवश्यक आहे. म्हणजेच आर्य समाजातील वाईट चालीरीतींचा उल्लेख करणं सुद्धा आवश्यक आहे. ही एक प्रकारची पार्श्वभूमी आहे. आपण ऑलरेडी जे दुसरं प्रकरण आहे त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आर्यांची सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक परिस्थिती नेमकी कशी होती आणि त्यानंतरचं प्रकरण की निकृष्ट थराला पोचलेला ब्राह्मणवाद हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. या प्रकरणात पार्श्वभूमी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीच
उदाहरणं दिलेली आहेत की पहिली म्हणजे त्या काळातील आर्यांची सामाजिक परिस्थितीचं पहिलं उदाहरण दिलं की जुगार खेळण्याचा त्या कालखंडामध्ये एक व्यसन होतं आणि त्याला एक अधिकृतपणे सामाजिक मान्यतासुद्धा होती, ते दिलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण जरी इथं केलेलं असलं तरी हे डबल होतं, कारण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे सर्व स्पष्टीकरण आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्या काळातील आर्य समुदाय हा सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक व्यभिचारामध्ये अडकला होता. काही सामाजिक वाईट चालीरीती होत्या, त्यातील एक उदाहरण म्हणजे जुगार खेळणे हे आहे. आर्यामध्ये जुगार हा दारू पिण्या इतकाच व्यापक झाला होता आणि जुगार खेळणे ही एक समाजमान्य बाब झाली होती. प्रत्येक राजाच्या राजवाड्याला जुगाराचे एक दालन अथवा मंडप होता आणि जुगार खेळण्याकरता राजाला सहाय्यक असा एक जुगार तज्ज्ञ देखील नेमलेला होता. आणि कोणकोणत्या राजांनी जुगार खेळला आणि कोणकोणत्या राजांनी काय हरवलं आणि कोणी काय जिंकलं याचं स्पष्टीकरण आपण अगोदरच्या व्हिडिओ पाहिलेलं आहे, त्यामुळे ते स्पष्टीकरण इथं मी देऊ इच्छित नाही. पुढचा जो मुद्दा आहे की आर्यांच्या सामाजिक स्थितीचा, जुगारांच्या व्यसनानंतर मद्यपान म्हणजे दारू पिण्याचं जे व्यसन होतं तेही होतं. दारू पिणे हे दुसरे एक सामाजिक व्यसन आर्यांना जडलेले होते. आर्य समाजात दोन प्रकारचे मद्य पिण्यात येत असे, एक सोम व दुसरी सुरा. सोम यज्ञात पित असत. प्रारंभी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांनाच सोम पिण्याची परवानगी होती. नंतर ब्राह्मण व क्षत्रिया व्यतिरिक्त वैश्य आणि शूद्रांना सोम पिण्याचा प्रतिबंध करण्यात आला होता. सोम बनवण्याची प्रक्रिया ही एक गुप्त गोष्ट होती जी केवळ फक्त ब्राह्मणांनाच माहिती होती. म्हणजे दोन प्रकारची दारू किंवा दोन प्रकारचं मद्य होतं, एक सोम आणि दुसरं सुरा. याचं स्पष्टीकरणही आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. प्रकरण नंबर 2 मध्ये याचं सविस्तर आपण स्पष्टीकरण केलेलं आहे. तिसरा यामधला मुद्दा आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की आर्य समाजामधील वर्ण संघर्ष जो आहे तो बाबासाहेब आंबेडकर सांगतात आणि हा मुद्दा आपण याच्यापूर्वी स्पष्ट केला नाही, म्हणून आता याचं बाबासाहेबांनी जे स्पष्टीकरण केलेलं आहे ते स्पष्टीकरण जसच्या तसं तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. बाबासाहेब आंबेडकर या 4थ्या प्रकरणामध्ये म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आता आर्य समाजातील वर्ण संघर्षाबाबत आपण इथे बोलूया. या वर्णात आपापसात दर्जा आणि प्रतिष्ठेवरून वारंवार संघर्ष उद्भवत असे. आर्य समाज 4 वर्णात विभागला गेला होता, ते म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. यातील भेद हे सामान्य नसून सामाजिक श्रेणीनुसार एक दुसऱ्यावरील श्रेष्ठतेवर आधारलेले होते. श्रेणीबद्ध रचनाक्रम असल्यामुळे या 4ही वर्णात परस्पराबद्दल द्वेष आढळत असे. याच द्वेषातून एकमेकाबद्दल त्यांच्यात शत्रुत्व निर्माण झाले. हे शत्रुत्व ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यात फारच होते. या 2 वर्णात सतत संघर्ष असे. हा संघर्ष इतका तीव्र होता की तो वाचून मार्क्सवादी देखील आश्चर्यचकित होतील. परंतु खेदाची बाब अशी की ब्राह्मण आणि क्षत्रिय यातील वर्ण संघर्षाचा पूर्णपणे इतिहास आपणाला प्राप्त होत नाही. केवळ उदाहरणेच आपल्याला या ठिकाणी मिळतात आणि ती उदाहरणं म्हणजे वेन, पुररवा, नहुष, सुदास, सुमुख आणि निमी एवढेच क्षत्रिय राजांची नावे फक्त आपल्याला उपलब्ध होतात ज्यांचा संघर्ष ब्राह्मणांशी घडून आलेला आहे. या संघर्षाचे वर्णन मात्र वेगवेगळ्या प्रसंगानुसार आहेत. उदाहरणार्थ वेन आणि ब्राह्मणामधील संघर्षाचे मुख्य कारण हे होते की राजाचे प्रभुत्व राहील व ब्राह्मण हा देवांना बळी अर्पण करण्यापेक्षा तो बळी राजांना अर्पण करेल. पुररवा आणि ब्राह्मणातील झगड्याचे मुख्य कारण हे होते की राजा हा ब्राह्मणांची देखील संपत्ती जप्त करू शकतो किंवा नाही. नहुष आणि ब्राह्मणातील संघर्षाचा मुख्य मुद्दा हा होता की क्षत्रिय राजा हा ब्राह्मणाकडून देखील गुलामाप्रमाणे काम करून घेऊ शकतो अथवा नाही. निमी आणि ब्राह्मणातील संघर्षाचं कारण हे होते की बळी देण्याच्या कार्यात राजपरिवाराचे पुरोहित कार्य ब्राह्मणाकडून बलपूर्वक करून घेऊ शकतो की नाही. सुदास आणि ब्राह्मणातील संघर्षाचे कारण हे होते की राजपुरोहिताच्या पदाकरिता तो केवळ ब्राह्मणाकडून सेवा चाकरी करून घेऊ शकतो अथवा नाही. यावरून या वर्गातील संघर्षाचे स्वरूप आपणास दिसून येते. या वर्गातील संघर्षाचे स्वरूप फार तीव्र अशा प्रकारचे होते. यांच्यातील संघर्षाचे स्वरूप केवळ यदाकदा होण्याच्या दंगलीप्रमाणे नसून एकमेकांना जड मुळापासून समाप्त करण्यापर्यंत याचे स्वरूप विस्तृत होत असे होते. परशुराम नावाच्या ब्राह्मणाने 21 वेळा क्षत्रियाबरोबर संघर्ष केला व प्रत्येक क्षत्रियाला त्याने ठार मारले.
तसे पाहता हे दोनही वर्ण एक दुसऱ्यावरील श्रेष्ठतेकरता आपापसात संघर्ष करीत होते, परंतु वैश्य आणि शूद्रावरील वर्चस्वाबद्दल ब्राह्मण आणि क्षत्रियात एकमत होते. वैश्य केवळ गायीप्रमाणे दूध देणारे होते, हा वर्ग केवळ कर देत असे. सामान्यतः शूद्र हे समाजावरील केवळ भार होते, हा वर्ग समाज आणि कायद्याच्या नियमाबाहेर होता. याकरता कुठलाही अधिकार नसून त्यांना संधी पण प्राप्त होत नसे. हा वर्ग आर्य समाजातील बहिष्कृत वर्ग होता. आता वैश्य आणि शूद्र वर्गाच्या खाली अजून अन्य वर्ग होते आणि ते म्हणजे पांचाल आणि श्वपाक. हा वर्ग अस्पृश्य वर्ग असून अतिशूद्र श्रेणीतील बहिष्कृत वर्ग होता. या दोन वर्गाचा एकमात्र उद्देश ब्राह्मण आणि क्षत्रियातील श्रेष्ठत्व जोपासणे व त्यांची सेवा चाकरी करणे एवढाच उद्देश या अस्पृश्य वर्गाचा होता. त्यानंतरचा जो मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे आणि आपण अगोदरही त्याचं स्पष्टीकरण दुसऱ्या प्रकरणात केले, म्हणजे की त्या काळामध्ये आर्य समाजामधली लैंगिक अनैतिकता, म्हणजे आजच्या काळासारखे त्या काळामध्ये यौन संबंधाबाबत विवाहाबाबत काहीही नियम नव्हते. पिता आपल्या मुलीशी लग्न करू शकत होता किंवा भाऊ आपल्या बहिणीशी लग्न करू शकत होता. याची जी उदाहरणं आहेत ती रिपीट आपण या ठिकाणी करू इच्छित नाहीत, कारण ती अगोदरच आपण अगोदरच्या प्रकरणामध्ये ती पाहिलेली आहेत, त्यामुळे त्याचं इथं स्पष्टीकरण आपण करण्याचा प्रयत्न करीत नाही. यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकरणामध्ये जो स्पष्ट केलेला आहे तो म्हणजे यज्ञामध्ये दिले जाणारे बळी किंवा यज्ञाच्या संदर्भामध्ये जो बुद्धाचा संघर्ष आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेला आहे आणि ते या प्रकरणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. बाबासाहेब आंबेडकर लिहितात की यज्ञात पशूंचा बळी हा ब्राह्मणांचा जीवनोपार्जनाचा मुख्य धंदा होता. या यज्ञांद्वारे ब्राह्मण देवांना प्रसन्न करीत. अशा पारंपरिक यज्ञांची संख्या एकूण 21 होती. या 21 यज्ञांना 7-7 याप्रमाणे 3 वर्गात विभागणे आले होते, म्हणजे एकूण 21 यज्ञ आणि त्याचे 3 प्रकार केले होते. एका प्रकारामध्ये 7 यज्ञ होते. पहिल्या प्रकारच्या यज्ञामध्ये काय होतं तर पहिल्या प्रकारचा जो यज्ञ होता त्यामध्ये दूध, दही, धान्य, तूप इत्यादींची आहुती देण्यात येत असे. दुसऱ्या प्रकारच्या यज्ञामध्ये सोमची आहुती देण्यात येत असे आणि तिसऱ्या प्रकारच्या यज्ञात जीवांना बळी देण्यात येत असे, म्हणजे हे बलियज्ञ होते. याचा हे यज्ञ अल्पावधी किंवा दीर्घकाळ म्हणजे 1-1 वर्षापर्यंत यज्ञ चालत असे. आता यज्ञ केल्याने काय फायदा होता तर यज्ञ केल्याने यज्ञकर्त्यासोबत त्यांच्या पितरांचा सुद्धा उद्धार होतो. त्याचबरोबर यज्ञकर्त्यास वैभव प्राप्ती सोबतच स्वर्ग लाभ पण होतो, असा तर्क लावून ब्राह्मण याचे समर्थन करीत असे. यज्ञ फारच खर्चिक असत आणि त्यावर होणारा खर्च पाहता यज्ञ हे समाप्त होऊ शकत होते, परंतु हे यज्ञ समाप्त झाले नाहीत. कारण बाबासाहेब म्हणतात यज्ञ समाप्त न होण्याच्या कारणाशी ब्राह्मणांचा दानाचा हक्क जोडला गेला आहे. जर यज्ञच समाप्त झाले तर ब्राह्मणांचे दान देखील बुडाले असते व ब्राह्मणावर उपाशी मरण्याची पाळी आली असती. म्हणूनच ब्राह्मणांनी खर्चिक यज्ञावर उपाय शोधून काढला. नरबळीला पर्याय म्हणून ब्राह्मणांनी जिवंत मनुष्याच्या स्थानावरती गवतापासून बनवलेल्या मनुष्याचा पुतळा किंवा मातीपासून बनवलेल्या मनुष्याचा पुतळा वापरण्याची परवानगी दिली. बाबासाहेब म्हणतात परंतु तरी देखील ब्राह्मणांनी नरबळी यज्ञांना बंद केले नाही, कारण ब्राह्मणांना माहीत होते की असे केल्यास त्यांची दान दक्षिणा बंद होईल. नरबळीच्या स्थानावर ब्राह्मणांनी पशुबळीचा पर्याय शोधून काढला. साधारण जनतेला पशुबळी देखील खर्चिक बाब होती. कदाचित पशुबळी प्रथा देखील बंद होऊ नये म्हणून ब्राह्मणांनी त्यावरही आणखी एक अन्य उपाय शोधून काढला. मोठ्या पशुच्या ऐवजी ब्राह्मणांनी लहान पशूंना बळी देण्याची परवानगी दिली. ज्याप्रमाणे त्यांनी मनुष्यबळी आणि अश्वबळी ऐवजी पर्याय म्हणून पशूंना वापरण्याची परवानगी दिली होती, ही सगळी उपाययोजना यज्ञ बंद न पडता ब्राह्मणांना दक्षिणा मिळणे बंद होऊ नये म्हणून करण्यात आली, कारण दान दक्षिणेवरच ब्राह्मणांचे जीवन अवलंबून असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात. पुढे बाबासाहेब लिहितात की यज्ञाचे निरंतर आयोजन करणे ब्राह्मणांना इतके आवश्यक होऊन बसले की केवळ थोड्याशा तांदळाच्या स्वरूपात दानावर प्रसंगी निभावून नेण्यास ब्राह्मण तयार झाले. परंतु याचा अर्थ असा नाही की यामुळे यज्ञाच्या भयानक प्रथेवर बंदी आली किंवा ती कमी झाली.
खर्चिक योजनेला पर्याय म्हणून कमी खर्चिक उपाय योजले गेले। यावरून हाच निष्कर्ष काढला जातो की यज्ञ करणाऱ्याच्या क्षमतेनुसार दान स्वरूपात बळी दिला जावा। जर यज्ञकर्ता गरीब असेल तर दान स्वरूपात तांदूळ चालत असत, जर तो मध्यमवर्गीय असेल तर दान बकरी स्वरूपात चालत असे, जर यज्ञकर्ता मनुष्य श्रीमंत असेल तर दान स्वरूपात मनुष्य घोडे, गायी अथवा बैल देखील ब्राह्मणांना चालत असत। ब्राह्मणांकडून दान स्वरूपाची पर्यायी उपाययोजना केली गेल्यामुळे यज्ञकर्त्याच्या कुवतीनुसार यज्ञ प्रथा निरंतर समाजात चालत राहिली। अर्थातच ब्राह्मणांना दान मिळणे निरंतर चालत राहावे हाच यामागचा मूळ उद्देश होता। याचा प्रभाव उलटाच झाला। यज्ञात पशुबळी तर थांबलेच नाही, उलट तिचे चलन अधिकच वाढले। यज्ञात बहुधा नियमितपणा पशूंची हत्या होत असे। यज्ञात केल्या जाणाऱ्या निर्दोष अशा जनावरांच्या हत्येसंबंधी आपणास बौद्ध साहित्यातील सुत्तनिपात यातून सुद्धा माहिती मिळते। सुत्तनिपातामध्ये लिहिलेलं आहे की सुत्तनिपातातील माहितीनुसार कौशल नरेश प्रसेनजीद्वारा करण्यात येणाऱ्या एका यज्ञाची माहिती दिलेली आहे। या यज्ञात बळी म्हणून देण्यात येणाऱ्या पशूत 500 गायी, 500 बैल, 500 सांड, 500 बकरे आणि 500 मेंढ्या खांबांना बांधण्यात आल्या। ब्राह्मणांच्या आदेशानुसार हे सगळे यज्ञ कार्य राजाच्या नौकराद्वारे पार पाडले जात होते। या सर्व निर्दोष जीवांना बळी देण्याच्या कामी जे सेवक चाकरी बजावित होते त्या सर्व सेवकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। जिथे यज्ञ हे एक प्रकारे भयंकर हत्याकांड होत होते तिथे खऱ्या वास्तवात एक प्रकारे उत्सव साजरा केला जाई। ब्राह्मणांना भाजलेल्या मांसाव्यतिरिक्त मादक पेय सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असे। सोम व सुरा अशा दोन्ही प्रकारची दारू पिण्याकरिता उपलब्ध असे। प्रत्येक यज्ञ कार्यानंतर मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यात येई व त्यातही असामान्य गोष्ट म्हणजे आसपासच्या परिसरात खुलेआम सर्रास जुगार किंवा खेळला जात असे। आर्यांचा धर्म केवळ कर्मकांड बनून राहिलेला होता। अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळातली आर्यन सोसायटी म्हणजे आर्यन समाजामध्ये जुगाराची पद्धती, मद्यपानाचं व्यसन किंवा लैंगिक अनैतिकता किंवा यज्ञबळी किंवा वर्ण आणि जाती व्यवस्था हे कशा पद्धतीने होतं याचं या प्रकरणात बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्पष्टीकरण केलेलं आहे ते स्पष्टीकरण तुम्हाला जसंच्या तसं मी बाबासाहेब आंबेडकरांच्याच भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते वाचून दाखवलेलं आहे। याच्यामध्ये माझ्या मनाचं काहीही नाही। दुसरा जो मुद्दा आहे की या पार्श्वभूमीवर म्हणजे आर्य समाजाच्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जे बुद्धाचं आंदोलन झालं त्यामध्ये पहिलं जे होतं बुद्धाची सुधारणावादी चळवळ होती। या बुद्धांनी जी सुधारणावादी चळवळ जी सुरू केली होती त्याचा उद्देश काय सांगितलेला आहे बाबासाहेब, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मनुष्याला चांगले व शुद्ध जीवन जगता आले पाहिजे हा बुद्धाच्या चळवळी मागचा प्रामाणिकपणे उद्देश होता। परंतु हा उद्देश पटवून देण्यासाठी जे बुद्धाने सूत्र स्वीकारलं होतं की उदाहरणासहित पटवून देणं हा सुधारणावादी चळवळीचा आधारस्तंभ होता असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। आपण पाहतो की बुद्धांनी प्रत्येक सिद्धांत समजावून सांगताना ते उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगितलंय की ना की अलंकारिक किंवा कठीण भाषेमध्ये समजावून न सांगता प्रत्येक गोष्ट बुद्धांनी उदाहरणांच्या माध्यमातून समजावून हे बुद्धांच्या तत्वज्ञान समजावून सांगण्याचा आधारस्तंभ आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रत्येक गोष्ट उदाहरणासहित पटवून देत होते। आता बुद्धांचा जन्म झाला तेव्हा आर्य समाजाची अशीच अवस्था होती हे आपण पाहिलं। आर्य समाजात सुधारणा घडवून आणणारे सुधारक म्हणून बुद्धाबाबत दोन समर्पक प्रश्न आहेत। बाबासाहेब दोन प्रश्न निर्माण करतात, ते म्हणजे पहिला प्रश्न की त्यांच्या सुधारणेचे प्रमुख आधारस्तंभ काय होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बुद्धांनी जी चळवळ सुरू केली होती त्या चळवळीचे नेमके आधारस्तंभ काय होते हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण करतात। आणि दुसरा म्हणतात की बुद्धाच्या सुधारणा आंदोलनाला नेमकं कितपत यश आलेलं आहे। असे दोन प्रश्न निर्माण करून बाबासाहेब पहिला प्रश्न घेतात की प्रमुख आधारस्तंभ काय होते, तर प्रमुख आधारस्तंभाचं स्पष्टीकरण बुद्धाच्या आंदोलनाचा प्रमुख आधारस्तंभ नेमका काय होता याचे स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकर इथे करतात। आणि त्यांच्याच शब्दात मी तुम्हाला जसच्या तसं मांडतो। बाबासाहेब लिहितात की बुद्धाला असा अनुभव आला किंवा असे वाटले की चांगल्या आणि शुद्ध जीवनासाठी उपदेशापेक्षा उदाहरण देणे म्हणजे चांगले राहील। म्हणजेच उदाहरणाने पटवून दिले तर ते समजण्यास सोपे होईल। त्यांनी स्वतः शुद्ध आणि चांगले जीवन जगून फारच महत्त्वाचे कार्य केलेले आहेच, त्यामुळे ते सर्वांना एक आदर्श उभा करू शकले। त्यांनी किती निष्कलंक जीवन यात्रा केलेली आहे याची माहिती आपणाला ब्रह्मजाल सुत्तामध्ये मिळू शकते। म्हणूनच हे ब्रह्मजाल सुत्त
मी खाली देत आहे. म्हणजे बुद्धांचं जीवन हे किती आदर्श होतं आणि मनुष्याचं जीवन हे किती आदर्श असलं पाहिजे हे ब्रह्मजाल सुत्त म्हणजे विनय पिटक जे त्रिपिटकामधलं जे सुत्त पिटक आहे आणि या सुत्त पिटकामध्ये आपण पाहिलं की पहिलं ब्रह्मजाल सुत्त आहे. या ब्रह्मजाल सुत्ताच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगतात की शुद्ध आणि मनुष्याचं चांगलं जीवन या उदाहरणाच्या माध्यमातून कसं बुद्धांनी समजावून सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला टायटल दिलेलं आहे. बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे उदाहरण समाविष्ट केलेलं आहे आणि त्याचं शीर्षक दिलेलं आहे की धर्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते. ब्रह्मजाल सुत्त आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथातील 5व्या खंडामध्ये 3ऱ्या भागात व मुद्दा 3राच आहे, धर्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते या शीर्षकांतर्गत ब्रह्मजाल सुत्ताचं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि ते पुढील प्रमाणे बाबासाहेब म्हणतात की असं लिहिलेलं आहे, असे मी ऐकले आहे की एकदा भगवान राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ 500 भिक्खूसह जात होते. त्यावेळेला सुप्पिय नावाचा एक परिव्राजक भिक्खू ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह त्याच मार्गाने चालला होता. परिव्राजक सुप्पिय बुद्ध, धम्म आणि संघ यांची निंदा करीत होता, परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध धम्म संघ यांची प्रशंसा करीत होता. म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांच्या 500 भिक्खू संघासह चाललेले होते आणि त्याच्या पाठीमागून हे दोघेजण चालले होते आणि या दोघांमधला जो गुरु होता तो बुद्ध धम्म संघाची निंदा करीत होता आणि त्याचा शिष्य जो होता ब्रह्मदत्त तो मात्र स्तुती करीत होता. अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पर विरोधी मतांचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून हळूहळू चालले होते. भगवान रात्र होताच आंबलट्टिका उद्यानातील राजांनी निर्मिलेल्या एका विश्रांतीगृहात आपल्या भिक्खू संघासह थांबले. परिव्राजक सुप्पिय आणि तो तरुण ब्रह्मदत्त त्याचा शिष्य तेथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली निंदा करण्याची आणि प्रशंसा करण्याची, म्हणजे गुरु निंदा करत होता आणि शिष्य प्रशंसा करत होता, हे त्यांचं चालूच होतं. पहाटेच काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले. तिथे बोलता बोलता आपसामध्ये चर्चा करता ते सुप्पिय आणि ब्रह्मदत्त यांच्यामधील भाषणाची चर्चा करीत होते. त्यांच्या भाषणाचा व चर्चेचा रोग कुणाकडे आहे हे जाणताच भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या किंवा ठेवलेल्या एका चटईवर जाऊन बसले आणि त्यांनी भिक्खूंना विचारले, तुम्ही कशासंबंधी बोलत आहात? तुमच्या संभाषणाचा विषय नेमका काय आहे? भिक्खूंनी सर्व वृत्तांत सांगताच भगवान म्हणाले की भिक्खू हो, कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्या विरुद्ध, धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये. असे कोणी बोलू लागले की जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावर रागावू लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आड येईल. जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि कष्टी झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे कळणार? त्यामुळे समोरची व्यक्ती आपल्याबद्दल चांगले बोलते किंवा वाईट बोलते याच्याबद्दल आपण न रागवता त्याच्यावर जर आपण विचार केला तर त्याचं ते योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला समजू शकतं. परंतु आपण आनंदी किंवा दुःखी झालो तर मात्र ते आपल्याला योग्य अयोग्य तर समजता येणार नाही. भिक्खू म्हणाले, हो भगवान, आम्ही क्रोधाविष्ट झालो तर दुसऱ्याच्या भाषणाची योग्य अयोग्यता आम्हाला ठरवता येणार नाही, ही गोष्ट खरी आहे. भगवान पुढे म्हणाले की संघाबाहेरील लोक माझ्या संबंधी, धम्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही. अशा रीतीने त्याचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे. भिक्खू हो, परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी, धम्माची वा संघाची प्रशंसा करतील त्यावेळेस तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका. प्रशंसा करणारा म्हणेल, हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीव हत्येपासून दूर राहतो. त्यांनी दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे. दांडगेपणाची त्याला लाज वाटते. तो करुणामय असून सर्व जीवन जाती संबंधी त्याच्या ठिकाणी मैत्री वसत आहे. ज्याचे धर्म परिवर्तन झाले नाही तो तथागतासंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे. किंवा तो म्हणेल, न दिलेले असे
कोणाचे काही घ्यावयाचे नाही हे व्रत पालन करणाऱ्या गौतमाने लोभ सोडलेला आहे. जे दिले तेवढेच तो घेतो. आपल्या गरजा भागवल्या जातील असा त्याला विश्वास असतो. आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदयशुद्धीने व्यतीत करीत असतो. किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असेही म्हणेल, व्यभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचर्य पाळत आहे. संभोग आणि सामान्य माणसाच्या क्रिया यांच्यापासून तो दूर राहतो. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल, श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाही, खोटेपणाचा आपणाला स्पर्श होऊ देत नाही. तो सत्य बोलतो, सत्यापासून विचलित होत नाही. तो इमान राखतो, तो विश्वसनीय आहे. दिलेला शब्द तो मोडीत नाही. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल की श्रमण गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाही. निंदेचा त्याने त्याग केला आहे. तो जे इथे ऐकतो ते इथल्या लोकांच्या विरुद्ध भांडण उभे करण्यासाठी इथे बोलत नाही. अशा रीतीने भिक्खूंना एकत्र आणण्यात, मित्र असतील त्यांची मैत्री अधिक दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो. तो शांतता निर्माता, शांती प्रेमी, शांतीची मनापासून इच्छा करणारा आणि ज्याच्या योगे शांती वाढेल असे शब्द उच्चारणारा आहे. किंवा तो असेही म्हणेल, श्रमण गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्याच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत. निर्दोष, सुश्राव्य, ललित, हृदयाला जाऊन भिडणारे, लोकांना आल्हाद देणारे, लोकांचे प्रेम वृद्धिंगत व्हावे असे शब्द तो बोलतो. अथवा तो म्हणेल, चेष्टेखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतत नाही. तो योग्य वेळी बोलतो, सत्याला धरून बोलतो. धम्म आणि संघ यावर तो समयोचित बोलतो. अंतकरणात साठवण्यासारखे शब्द बोलतो. समुचित उदाहरणे देतो, भेद स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीच सोडत नाही. किंवा तो म्हणेल, श्रमण गौतम बीजे किंवा रोप यांना सुद्धा इजा करत नाही. तो फक्त भोजन करतो. रात्री आणि मध्य दिवसानंतर अन्न सेवन करीत नाही. जत्रेतील नाच, तमाशा, संगीताचे जलसे अशा ठिकाणी तो कधीही जात नाही. फुलमाळा, सुगंधी द्रव्य आणि उठणे यांनी तो आपणाला विभूषित करीत नाही. लांब लचक उंच बिछाण्यावर तो कधीही पौडत नाही. सोने रुपे तो कधी स्वीकारित नाही. बिन शिजवलेले धान्य तो कधी घेत नाही. स्त्रिया अथवा युवती यांचा तो स्वीकार करीत नाही. दास दासी यांचा तो स्वीकार करीत नाही. मेंढे, बकरी, बोकड हे तो स्वीकारित नाही. कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारित नाही. हत्ती, घोडे, गुरे तो स्वीकारित नाही. तो दूतांचे अथवा मध्यस्थांचे काम करीत नाही. तो क्रय विक्रय करीत नाही. लाचलुचपत, लांडी लबाडी यांचा वाममार्ग तो आचरित नाही. तो कोणाला विद्रूप करीत नाही, कोणाचा खून करीत नाही, कोणाला कडी घालून बांधित नाही, वाटमारी, दरोडे आणि मारहाण करीत नाही. भिक्खू, तथागतांची प्रशंसा करताना धर्म परिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल, परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित तुम्ही होता कामा नये किंवा तुमचे हृदय उच्चंबळूनही जाता कामा नये, कारण असे घडणे सुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल. संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी, धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील, तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे की त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे, अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते. हे अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धांचं जे ब्रह्मजाल सुत्त आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांती या ग्रंथातील या 4थ्या प्रकरणामध्ये मनुष्याचं शुद्ध आणि चांगलं जीवन कशा पद्धतीने असलं पाहिजे या बाबतीमध्ये स्पष्टीकरण करताना म्हटलेलं आहे. त्यानंतर बदन तिस्तवंस यांनी ब्रह्मजाल सुत्ताची माहिती पुढील प्रमाणे शेवटी दिलेली आहे. भगवान बुद्ध भिक्खू संघास म्हणतात की भिक्खून, जर कोणी माझी निंदा करीत असतील तर तुम्हाला त्यांच्याबद्दल वैर किंवा असंतोष किंवा क्रोधित होण्याची काहीच गरज नाही, आणि जर कोणी माझी प्रशंसा करत असतील तर तुम्हाला आनंदित होण्याची पण गरज नाही. भिक्खूनो, अशा वेळी तुमचे कर्तव्य आहे की खऱ्या खोट्यांचे निरीक्षण करणे. म्हणजे स्तुती असेल किंवा निंदे असेल, अशा वेळी क्रोधित किंवा आनंदित न होता आपण खरं काय आणि खोटं काय याचे निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. भगवान बुद्धाने संघास शीलाचे 3 प्रकार सांगितले: प्रारंभिक शील, मध्यमशील आणि महानशील. प्रारंभिक शील म्हणजे अदत्त ज्ञानाचा त्याग करणे, व्यभिचाराचा त्याग करणे आणि उर्मट बोलण्याचा त्याग करणे, चापलुशीपणाचा त्याग करणे. मध्यमशील म्हणजे अपरिग्रह, जुगार असल्या खेळांचा त्याग करणे, थाटामाटाच्या शय्याचा त्याग, व्यर्थ चर्चापासून अलिप्त, राजदूत म्हणून काम न करणे, पाखंडी, वंचक, बडबड्या न होणे. आणि महानशील म्हणजे
अंगलक्षण विद्या, स्वप्नविद्या, भविष्यविद्या, जादूटोना विद्या, भूतप्रेत जाणण्याची विद्या, सर्पविंचू मंत्रविद्येचा त्याग, या सर्व गोष्टींचा त्याग करणे। त्यानंतरचा जो तिसरा मुद्दा या प्रकरणामधला आहे तो म्हणजे नैतिक जीवनाचा सर्वोच्च मानदंड। म्हणजे पहिला मुद्दा आपण पाहिला की आर्यन समाजाची नेमकी परिस्थिती आणि त्यावरती तथागत भगवान गौतम बुद्धाचं सुरू झालेलं आंदोलन, आणि त्यानंतर जे तिसरं प्रकरण जे आहे ते तिसऱ्या प्रकरणामध्ये किंवा तिसऱ्या मुद्द्यामध्ये भगवान बुद्धांनी जो नैतिक जीवनाचा सर्वोच्च मानदंड मांडलेला आहे पंचशीलाच्या माध्यमातून, त्याचा उद्देश काय, तर बुद्धाने जो मानवी जीवनात नैतिक जीवनाचा सर्वोच्च मानदंड वाटला त्याचा उद्देश बुद्धांनी सांगितला तो म्हणजे सामान्य स्त्री पुरुषाचे चरित्र घडवणे हे आवश्यक आहे, असं तथागत भगवान गौतम बुद्धाचं म्हणणं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की वास्तवात कोणत्याही व्यक्तीला अनुसरण करण्यासाठी नैतिक जीवनाचा हा खरोखरच सर्वोच्च मानदंड होता। गौतम बुद्धाच्या काळातील आर्यांच्या समाजाला नैतिक जीवनाचा एवढा उच्च मानदंड अजिबात माहीत नव्हता। ते केवळ पवित्र जीवन जगून आदर्श घालून घेण्यापुरतेच थांबले नाहीत, तर त्यांनी समाजातील सामान्य स्त्री पुरुषाचे चरित्र सुद्धा त्यांना घडवायचे होते। त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी दीक्षेचे असे एक स्वरूप विकसित केले की ज्याच्या बाबतीत आर्यांचा समाज पूर्णपणे अनभिज्ञ होता। दीक्षाविधीमध्ये ही व्यवस्था केली होती की बौद्ध धम्माचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तीला बुद्धाने निर्धारित केलेल्या काही नैतिक सिद्धांताचे पालन करण्याचे वचन द्यावे लागे। या सिद्धांताला पंचशील या नावाने ओळखले जाते। बाबासाहेबांनी दीक्षाविधी का निर्माण केला याचे स्पष्टीकरण सुद्धा आपल्याला इथे मिळते। धर्मांतरित प्रत्येक स्त्री पुरुषाचे चरित्र घडवायचे असेल तर त्यासाठी दीक्षाविधीची आवश्यकता असते, आणि दीक्षाविधी म्हणजे आचारसंहिता। बुद्धाने जशी प्रथम दीक्षाविधी बनवली तशीच बाबासाहेबांनी सुद्धा प्रथम दीक्षाविधी बनवलेला आहे, हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे। ते पंचशील, बुद्धाचं पंचशील असं होतं: 1 हत्या न करणे, 2 चोरी न करणे, 3 खोटे न बोलणे, 4 व्यभिचार न करणे आणि 5 मादक पदार्थांचे सेवक न करणे। म्हणजे सामान्य लोकांच्यासाठी हे पंचशील बनवलेलं होतं, तर भिक्खूंच्यासाठी पुन्हा वेगळी 5 तत्व सांगितलेली होती। त्याच्यामधलं पहिलं की नियमबाह्य भोजन न करणे, नृत्य, गायन, नाटक अथवा तमाशे न पाहणे किंवा त्यात सहभाग सुद्धा न घेणे, फुलांच्या माळा, सुगंधित द्रव्य आणि अलंकाराचा उपयोग न करणे, उंच आसने किंवा शय्या वापर न करणे, धनसंग्रह न करणे। ही जी 5 तत्व भिक्खूंची होती ही मात्र सक्तीची होती, आणि वरची जी 5 तत्व आहेत याचं वचन तुम्हाला द्यावं लागत होतं। या शिलाद्वारे अथवा सिद्धांताद्वारे एक आचारसंहिता बनली गेली होती। याचा उद्देश हा होता की स्त्री आणि पुरुषांचे विचार आणि कार्य यांना नियमित करायचे होते। हे जीवनाचे मापदंड सर्वांनाच लागू असावेत अशी बुद्धाची विचारसरणी होती। यामध्ये सर्वात महत्त्वाचा सिद्धांत हा अहिंसेचा होता। बुद्धाने यावर जोर देऊन ही गोष्ट सांगितली होती की केवळ जीव वाचवण्यासाठी या सिद्धांताचा उपयोग करावयाचा नाही, तर सृष्टीतील प्रत्येक सजीवाप्रती मानवाने संवेदनशील, सद्भावनापूर्वक आणि मैत्रीपूर्वक राहावयास पाहिजे। बुद्धाने इतर सिद्धांतांना देखील असाच व्यापक आणि सकारात्मक दृष्टिकोन प्रदान केला। बुद्धाच्या एका सामान्य अनुयायाने त्यांना एकदा अबौध संन्यासाच्या या उपदेशाच्या बाबतीत सांगितले की सर्वोच्च आदर्श वाईट कार्य, वाईट शब्द, वाईट विचार आणि वाईट जीवनाची अनुपस्थिती निहित आहे। बुद्धाची या संबंधात एक टिप्पणी उल्लेखनीय आहे। बाबासाहेब म्हणतात की त्यात त्यांनी म्हटले आहे की जर हे सत्य असते तर प्रत्येक मनुष्य दूध पिणारा मुलाने जीवनाचा आदर्श प्राप्त केला असता। चांगल्या आणि वाईटाचे ज्ञान म्हणजे जीवन होय। त्याच्यानंतर वाईट कार्य, वाईट शब्द आणि वाईट विचार आणि जीवन यांच्या बदल्यात चांगले कार्य, चांगले शब्द, चांगले विचार आणि चांगले जीवन यांची प्राप्ती आहे। ही स्थिती केवळ दृढ संकल्प आणि सतत प्रयत्नाद्वाराच मिळवली जाऊ शकते। बुद्धाचे उपदेश केवळ नकारात्मक नव्हते, ते सकारात्मक आणि रचनात्मक आहेत। बुद्ध त्यांच्या सिद्धांताचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तीवर संतुष्ट नव्हते, तर त्या व्यक्तीने इतरांना देखील प्रवृत्त करावे असा बुद्धाचा आग्रह होता। त्यामुळे मी फक्त पंचशील पाळतोय एवढ्यानेच बुद्ध संतुष्ट नाहीत, तर तुम्ही तर पंचशील पाळाच, तुम्ही तर बुद्ध धर्माप्रमाणे वागाच, परंतु इतरांनाही तशा पद्धतीने वागण्यासाठी प्रवृत्त करा। हे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या शिकवणीचं तत्व आहे।
हे बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात. बौद्ध धम्माची दोन महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. बाबासाहेब म्हणतात, एक म्हणजे मैत्री किंवा प्रेम आणि दुसरा म्हणजे विवेक होय. मैत्रीपूर्ण आचरणाची जीवनात अत्यंत आवश्यकता आहे हे बुद्धाला पूर्णपणे माहीत होते. म्हणून बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाची आई आपल्या बाळाची काळजी करते, त्याच प्रकारे सर्व प्राणीमात्राबद्दल मनुष्याने व्यवहार केला पाहिजे. कुणाबद्दलही मनात वैरभाव बाळगू नये. सर्व प्राणीमात्राबद्दल मनुष्याने मैत्रीपूर्ण व्यवहार केला पाहिजे. कुणाबद्दलही मनामध्ये वैरभाव बाळगू नये. सर्व प्राणीमात्राबद्दल दयाभाव ठेवावा. संपूर्ण विश्वाप्रती सद्भावना ठेवा. मैत्रीपूर्ण आणि शत्रुताविहित संबंधच जीवनाचा सर्वोत्तम आधार आहे. हीच जीवनाची सर्वोत्तम जगण्याची पद्धती आहे. हाच खराखुरा बुद्धाचा उपदेश आहे. विवेकाच्या सिद्धांताबद्दलही तेवढ्या दृढपणाने ते मानत होते, जेवढ्या दृढतेने ते प्रेमाच्या सिद्धांताला मानत होते. त्यांची अशी मान्यता होती की नैतिक जीवनाचा प्रारंभ ज्ञानाबरोबर होतो आणि त्याची समाप्ती विवेकाबरोबर होते. ते विश्वाच्या रक्षणासाठी आले आणि या ध्येयाच्या पूर्ततेसाठी त्यांची पद्धती म्हणजे अज्ञानाचा विनाश, जीवनाची खरी मूल्य तसेच विवेकपूर्ण जीवनशैली अथवा पद्धतीसाठी जीवनाचा प्रसार करणे हा होता. लोकांचा उद्धार करण्यासाठी त्यांच्याकडे शक्ती आहे असा बुद्धाने दावा केलेला नाही. यासाठी लोकांनी स्वतः प्रयत्न करावयाचे आहेत आणि ज्ञानाच्या मार्गावर चालून उद्धार होऊ शकतो. त्यांनी ज्ञानावर एवढा जोर दिला की त्यांच्या दृष्टीने ज्ञानाशिवाय नैतिकता हा गुणच नाही. 3 गोष्टीसाठी अथवा 3 कुप्रथाविरुद्ध बुद्धाने महान अभियान चालवलं. त्याच्यातला पहिली गोष्ट म्हणजे वेदांना विरोध केला त्यांनी, त्यानंतर बळी प्रथेला विरोध केला आणि तिसरा म्हणजे वर्ण व जाती व्यवस्थेला विरोध केला. तर बळी प्रतिपदा किंवा याची जी गोष्ट जातक कथा तथागतांची जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकरणामध्ये जातक कथा सांगितलेली आहे. चौथा मुद्दा जो आहे तो बळी प्रथेविरुद्धचा हा जो दुसरा संघर्ष म्हणजे पहिली आपण जी जातक कथा थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा प्रहार बुद्धांनी केलेला आहे तो म्हणजे कूटदंत सुत्त या माध्यमातून, म्हणजे बळी प्रथेच्या विरोधामध्ये दुसरा प्रबळ बाबासाहेब आंबेडकर लिहितात की बळी प्रथेच्या विरोधात दुसरा प्रबळ प्रहार कूटदंत सुत्त नावाचे प्रसिद्ध बुद्धाच्या प्रवचनामध्ये समाविष्ट सुत्त आहे. ते पुढील प्रमाणे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सुत्त बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सुद्धा दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर लिहितात की ब्राह्मणी धर्म हा यज्ञयागावर आधारलेला होता. काही यज्ञांना नित्ययज्ञ म्हणत, काहींना नैमित्तिक. नित्ययज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते. नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात. ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे, तरी सुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्य समजली जात. अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धाने मान्यता दिली नाही. जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्यांच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मतांची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत. असे लिहिले आहे की 3 ब्राह्मणांनी त्यांच्याशी वाद घातला. ते 3 ब्राह्मण म्हणजे एक कूटदंत, दुसरा उज्जय आणि तिसरा उदाई. कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांची मते विचारली. तथागत बोलले, ठीक आहे ब्राह्मणा, मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐक. कूटदंत उत्तरला, ठीक आहे. आणि तथागत खालीलप्रमाणे बोलला. हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला. सोने, रुपे, उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल याने त्याची भांडारे आणि कोठारे भरून गेली होती. एकदा हा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला की माणसाच्या सुखोपभोगाला लागणाऱ्या सर्व सामानांची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल. तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे. लुटली जात आहे. डाकू नगरातून लूटमार करीत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला
तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तत्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन, तर या रीतीने या लोकांचा स्वेच्छाचार समाधानकारक रीतीने थांबवता येणार नाही. जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते लोक प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही दुरावस्था थांबवण्याचा एक मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे आपल्या राज्यात जो कोणी गुरेढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे. शेती पेरणाऱ्याला बी बियाणे द्यावीत. आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे. मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्पात होणार नाही. राजाचा अधिकार होऊ लागेल, देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकावर संतुष्ट राहून आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल. तेव्हा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले. लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजाचा कारभार वाढत राहिला, देश सुख शांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकावर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपली मुले कडे खांद्यावरती घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली. जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलवले आणि म्हटले की सर्व उत्पात शांत झाला आहे, देश खुशालीत आहे, मला आता महायज्ञ करावायचा आहे. तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे. पुरोहिताने राजाला उत्तर दिले की हे राजा, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील, त्याचप्रमाणे राज्यात जे जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील, त्याप्रमाणे जे जे संपन्न ग्रस्त असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी. म्हणजे सर्वांकडून अनुमती घेण्यासाठी पुरोहितांनी सांगितले. हे ब्राह्मण कूटदंता, त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय, मंत्री, ब्राह्मण आणि ग्रस्त या सर्वांनी असे उत्तर पाठवले की महाराज आपण यज्ञ करावा, यज्ञाला हीच वेळ योग्य आहे. राजा विजेता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता, त्याचा पुरोहितही तितकाच सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. ब्राह्मण हो, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार हे राजाला मात्र स्पष्ट करून सांगितले. तो पुरोहित बोलला की महाराज, यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञामध्ये आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात त्यावेळेस येऊ देता कामा नये. हे ब्राह्मण हो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्या पुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले की महाराज, आपल्या या यज्ञात जीवहिंसक, त्याप्रमाणे अहिंसक, चोर, त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषयोपभोगी दुर्वर्तन करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून परावृत्त असलेले, असत्यवादी, त्याचप्रमाणे सत्यवादी, निंदक, त्याचप्रमाणे निंदेपासून परावृत्त असलेले, उद्धट, त्याप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बडबड करणारे, त्याचप्रमाणे व्यर्थ बडबड न करणारे, द्वेष करणारे, त्याचप्रमाणे द्वेष न करणारे, लोभी, त्याचप्रमाणे निर्लोभी, दुष्ट दृष्टीचे, त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यापैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या, परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावेत, त्यांना संतुष्ट राखावे, त्यांच्याच संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. आणि ब्राह्मण हो, त्या यज्ञात बैलाचे बळी दिले गेले नाहीत, बकऱ्यांची, कोंबड्यांची, पुष्ट डुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्यांची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञ उपायासाठी झाडे लावण्यात आली नाहीत.
यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही. जे दास, दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही की भय दाखवली गेले नाही. आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले नाहीत. ज्याला काम करावेसे वाटले त्याने ते काम केले, ज्याला वाटले नाही त्याने काम केले नाही. ज्याला जे योग्य वाटले त्याने ते काम केले, ज्याला जे योग्य वाटले नाही त्याने ते काम केले नाही. केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ स्तडीस गेलेला होता. जर तुम्हाला यज्ञ करावायचा असेल, म्हणजे हे कोण? बुद्धांनी ही संपूर्ण गोष्ट सांगितलेली आहे. आणि मग बुद्ध म्हणतात की जर तुम्हाला यज्ञ करावायचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहेत. प्राण्यांचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊच शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्ग प्राप्ती मिळवून देईन म्हणतो तो धर्महीन धर्म आहे. कूटदंताने भगवान बुद्धाला प्रश्न केला की गौतमा, जीवहिंसेपासून अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? होय ब्राह्मणा, आहे. असा तो यज्ञ कोणता? तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने हिंसा, स्तोम, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे जे उत्तेजक मद्याचे पान यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे, हा तो यज्ञ आहे. उदार दान, निरंतर दान, ग्रहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वाहूनही श्रेष्ठ प्रकारचा हा यज्ञ आहे. गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत ब्राह्मण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत. त्यानंतर दुसरा जो ब्राह्मण होता उज्जैन, याने प्रश्न विचारला की उज्जैन नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाला की गौतमा, यज्ञस्तुत्य समजतात काय? नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करीत नसतो, तरी सुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढरांची कत्तल उडते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाहीत. असे का? हे ब्राह्मणा, कारण असल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गी लोक दूर राहतात. परंतु हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही असल्या अहिंसक यज्ञांची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दानधर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. असे का? कारण हे ब्राह्मणा, सज्जन व सन्मार्गी लोक असल्या हिंसारहित यज्ञाच्या समीप जातात. त्यानंतर तिसरा जो उदायन ब्राह्मण होता त्याने प्रश्न केला. उदायन ब्राह्मणानेही उज्जैनानेच विचारलेल्या प्रश्नासारखा प्रश्न तथागतांना विचारला आणि तो म्हणाला की श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञांची स्तुती करता काय? बुद्धाने उज्जयाला जसे उत्तर दिले तसेच त्यालाही दिले की भगवान बुद्ध म्हणाले, ऋतूत केलेले योग्य यज्ञ ज्यात निर्दयता नाही अशा यज्ञाच्या जवळ त्याच्या डोळ्यावरील इहलोकीचे अज्ञानपटल नाहीसे झालेले आहेत. असे सत्प्रवृत्त लोक जात असतात, ज्याची जन्म मरणाची एजा आता संपली आहे, तेही या यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात की यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतकरणाने आहुती दिली तर ते याजक पुण्य मार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात. यानंतर भाग 5वा जो आहे तो वर्ण व जाती व्यवस्थेच्या विरुद्धचा संघर्ष आहे आणि अंबट सुत्त यामध्ये सांगितलेलं आहे. बुद्धाने म्हणजे जाती व्यवस्थेचा आधार असलेल्या असमानतेच्या तत्वाविरोधात जो बुद्धाचा संघर्ष आहे, वर्ण आणि जाती व्यवस्थेच्या विरोधात, बुद्धाने म्हणजे बाबासाहेब आंबेडकर लिहितात ते मी तुमच्या समोर स्पष्ट करतोय. मी जे जे तुम्हाला सांगतोय ते सर्व क्रांती प्रतिक्रांती या ग्रंथाच्या 4थ्या प्रकरणामधलं जे आहे तेच जसच्या तसं तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. बुद्धाने जाती व्यवस्थेचा निषेध केला. सध्याच्या स्वरूपात असलेली जातीव्यवस्था तेव्हा अस्तित्वात नव्हती.
आंतरजेवण आणि आंतरविवाह विरुद्धचा बंदी तेव्हा कार्यक्षम बनली नव्हती. गोष्टी लवचिक होत्या आणि त्या आत्ताच्या सारख्या कठोर नव्हत्या, परंतु जाती व्यवस्थेचा आधार असलेल्या असमानतेचे तत्व चांगले प्रस्थापित झाले होते आणि या तत्वाच्या विरोधात बुद्धाने दृढनिश्चय आणि कडवा संघर्ष केला. ब्राह्मणांच्या इतर वर्गापेक्षा श्रेष्ठत्वाच्या ढोंगांना त्याचा किती कडाडून विरोध होता आणि त्याच्या विरोधाची कारणे किती पटणारी होती हे त्यांच्या अनेक संवादातून दिसून येते. यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे आंबट सुत्त म्हणून ओळखलं जातं. हे आंबट सुत्त तिसंस यांनी ही दिलेलं आहे, तेही तुमच्या आंबट सुत्त असे आहे. मी असे ऐकले, एकदा भगवान बुद्ध कोसल देशातील इच्छानगल नावाच्या ब्राह्मण गावात विहार करीत होते. कोसलाधिपती महाराज प्रसेनजिताने पुष्कर साती नावाचा विद्वान ब्राह्मणाला उकट्टा नावाच्या इलाख्याची जहागिरी दिली होती आणि तो विद्वान ब्राह्मण पुष्कर साती भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी जाऊ शकला नाही, म्हणून त्यांनी आपला प्रमुख शिष्य आंबट याला पाठवले आणि त्याला सांगितले की आंबट, तू ब्राह्मण गावी जाऊन श्रमण गौतम यांची भेट घेऊन पहा की श्रमण गौतमाची एवढी ख्याती पसरलेली आहे ती खरोखरीच आहे की असेच काहीतरी आहे. तसेच शास्त्रात सांगितल्याप्रमाणे श्रमण गौतमात ते 32 महापुरुषांची लक्षणे विद्यमान आहेत काय? हो. म्हणून आंबट रथावर बसून त्या गावी गेला आणि तेथे जाऊन भिक्षूंना त्याने विचारले, भगवान कोठे आहेत? त्यांनी सांगितले, त्या बंद दारावाल्या कोठरीत भगवान आहेत. आपण तिथे जाऊन हळूच दाराच्या कडीला हलवल्यास भगवान तुमच्यासाठी दार उघडतील. आंबटने तसेच केले. बुद्धाने दरवाजा उघडला आणि त्याला आत प्रवेश केला. त्यावेळी भगवान कोठरीत चक्रमण करीत होते. तेव्हा आंबट कोठरीत जाऊन बसला आणि भगवंत फिरत असतानाच विचारू लागला. स्वतः तर बसलेला आहे. त्याच्या या अशिष्टाचारास पाहून भगवान बुद्ध त्याला म्हणाले, आंबट, बुद्ध आचार्य प्राचार्य ब्राह्मणाबरोबर असाच वार्तालाप होतो काय, जसा तू माझ्याबरोबर करीत आहेस? नाही हे गौतम, चालत्या ब्राह्मणाबरोबर चालत, उभे असलेल्यासह उभ्यानेच आणि बसलेल्या ब्राह्मणाबरोबर बसूनच बोलले पाहिजेत. परंतु हे गौतम, जे मुंडक रमण काळाच्या पोटची संतान आहेत म्हणून त्यांच्याबरोबर असाच वार्तालाप केला पाहिजे जसा माझा आणि आपला होत आहे. आंबट, खरं पाहिलं तर तू याचकासारखा इथे आलेला आहेस. मनुष्य ज्या कामासाठी येतो त्याच अर्थाने त्या माणसाने मनात धारणा करायला पाहिजे. आंबट, तुझा हा उद्धट व्यवहार पाहून तर मला असं वाटतंय की तू गुरुकुलात प्रवेशच केला नाहीस. तेव्हा आंबट खुर्शी भावनेने भगवान बुद्धांची निंदा करीत करीत आणि अपशब्द बोलत बोलत म्हणाला, शाक्य जाती चंड आहेत, शाक्य जाती शूद्र आहे, शाक्य जाती बकवाजी आहे, शाक्य नीच आहेत, म्हणून ब्राह्मणाचा आदर सत्कार करीत नाहीत आणि हे अयोग्य आहे की नीच शाक्य नीचाप्रमाणे ब्राह्मणाचा सत्कार करत नाहीत. आंबटने अशा प्रकारे इथे म्हणून शाक्यावर हा पहिल्यांदाच आरोप केला. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, आंबट, शाक्यांनी तुझे काय बिघडवले रे? हे गौतम, एकदा मी आपले आचार्य ब्राह्मण पुष्कर सातीसह काहीतरी कार्यानिमित्त कपिलवस्तूला गेलो होतो. तिथे शाक्यांचा संथागार होता. तिथे गेलो त्यावेळी बरेचसे शाक्य संथागारामध्ये उंच उंच आसनावर बसून एक दुसऱ्याशी बोलत होते, हसत होते. आम्ही आलेलो त्यांनी पाहिलं होतं, तरी पण त्यातील कोणीही आम्हाला बसण्यासाठी आसन दिलं नाही. म्हणून हे गौतम, हे बरोबर आहे की जे इथे अथवा इभ्यासमान शाक्य ब्राह्मणाचा सत्कार करत नाहीत. याप्रमाणे आंबट मानवकाने शाक्यावर हा दुसरा आक्षेप लावला. भगवान किंचित हसत म्हणाले, अरे आंबट, आपल्या खोप्यात गौरैया, गौरैया म्हणजे चिमणीसारखा लहान पक्षी, आपल्या खोप्यात गौरैया पण स्वच्छंद बोलतात रे. मग कपिलवस्तू तर शाक्यांचं आपलं घर आहे. म्हणून आंबट, ह्या थोड्या थोड्या गोष्टीकडे पाहून मनाला लावून घ्यायचं नसतं रे आंबट. मला तू हे सांग की तुझं गोत्र कोणतं आहे? आंबट म्हणाला की कृष्ण पक्षीय माझा गोत्र आहे गौतम. मग भगवान म्हणाले, मग आंबट, ह्यावरून मला असं वाटतंय की तुझे पूर्वज शाक्याच्या दासीच्या मुलीपासून जन्माला आलेले आहेत, म्हणून तुला शाक्याच्या दासीपुत्राचा दासीपुत्रच म्हणावयास पाहिजे. भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकून आंबट बरोबर आलेले त्याचे सहपाठी किंवा सहसावक आंबटास मोठ्याने ओरडून म्हणायला सुरुवात केली की आंबट,
शाक्याचा दास्यपुत्र आहे, आंबट शाक्याचा दास्यपुत्र आहे, तेव्हा भगवान बुद्ध सर्व विद्यार्थ्यांना शांत करून कृष्णवर्यांनी पूर्वजांच्या कृष्णाची माहिती त्या विद्यार्थ्यांना सांगू लागले. कृष्णाने दक्षिण देशात जाऊन ब्रह्ममंत्र शिकून महाराजा इक्ष्वाकूस त्याची शूद्ररूपी कन्या मागितली. राजानं विचार केला की हा माझ्याच दासीचा पुत्र असून माझ्या मुलीला मागत आहे. राजाला खूपच राग आला. त्याने रागात येऊन बाण सोडला, पण तो बाण ऋषीचा प्रताप पाहून सोडू शकत नव्हता आणि जोडलेला बाण पुन्हा भाल्यातही घालू शकत नव्हता. हे अनिष्ट पाहून दरबारात बसलेल्या अमात्यांनी कृष्ण ऋषी जवळ जाऊन प्रार्थना केली की भदंत राजाचं मंगल होवो. हे ऐकून ब्रह्मदंडाच्या भीतीने राजा इक्ष्वाकूने कृष्ण ऋषीला आपली शूद्ररूपी कन्या दिली. विद्यार्थ्यांनो, तरीही कृष्णरूपी महानच कृषी होते. तुम्ही आंबट मानवकास दासीपुत्र म्हणूनच जास्तच लाजवू नका. यामुळे उलट कृष्ण ऋषीचे महत्वच जास्त प्रसिद्धीस येईल. त्यानंतर भगवान बुद्धाने जातीवादाचं खंडन करीत करीत सांगितलं की क्षत्रिय लोक जातीपेक्षा शुद्धतेचं जास्त संरक्षण करतात. ब्राह्मण मुलीपासून क्षत्रिय मुला जे मूल होईल त्यास क्षत्रिय राज्याभिषेक करणार नाहीत, कारण तो मुलगा आपल्या आईच्या कुळाकडून कमी आहे, हीन आहे. ह्या उलट ब्राह्मण क्षत्रिय मुलीपासून जन्मलेला ब्राह्मण पुत्रास श्राद्ध, स्थालिपाक, यज्ञ, पाहुणचार इत्यादी सर्व ठिकाणी सहभोज देतील. ब्राह्मण त्याला वेद शिकवतील, त्याला आपली मुलगी देतील. म्हणून आंबट स्त्रीकडून अथवा पुरुषाकडून क्षत्रिय श्रेष्ठ आहे, ब्राह्मण हीन नीच समजल्या जातात. गोत्राचा तोरा बिरवणाऱ्या या गोत्रीजनामध्ये क्षत्रियच श्रेष्ठ आहेत. मी तर म्हणतो की सर्वांनी गोत्राचा अभिमान सोडून विद्या आणि आचरणाचा स्वाभिमान करावयास पाहिजे. हे आंबटा, तू ब्राह्मणाच्या आचार्य प्राचार्याकडून कधी ऐकलंस काय की जे ब्राह्मणाचे अष्टक आचार्य होते ते कधी सुस्नान, सविलासित, केस मिशा वाढवून, मणिकुंडल आभरण घालून स्वच्छ वस्त्रारी 5 भागात लिप्तयुक्त होऊन राहत होते म्हणून जसा तू आणि तुझा आचार्य आज राहत आहात? आंबटने खाली मान करून सांगितलं नाही. आंबटने परत गावी जाऊन आचार्य पौष्कर साथीला भगवान बुद्धाबरोबर झालेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. तेव्हा तो स्वतः भगवंताचे दर्शन करण्यासाठी आला आणि त्याने भगवंतास आपल्या गावी आपल्या घरी भोजनास निमंत्रण दिले. भगवंताच्या भोजनानंतर त्याने बुद्धोपदेश ऐकला आणि पौष्कर साथीचा मुलगा, बायको, परिषद अमात्यासहित भगवंतास शरण येऊन आजीवन उपासक बनले. तेव्हा त्याच्या तोंडून अनुयायासह उद्गार निघाले की भगवान, आपण उकट्टामध्ये दुसऱ्या उपासक कुटुंबात येतात किंवा पुन्हा आल्यास पौष्कर साथीच्या कुटुंबात पण यावे. तेव्हा मानवक मानविका तुमचे अभिवादन करतील, तुम्हाला पाणी देतील आणि तुम्हाला सन्मानित करून प्रसन्न करतील. हेच त्याच्या चिरकालापर्यंत हिताचं आणि सुखाचं असेल. अशा पद्धतीने तथागतांनी की ही जी क्षत्रिय किंवा वर्णव्यवस्थेच्या लढ्याच्या विरोधामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. या प्रकरणातलं शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शिकणे आणि शिकवण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मणाचाच असला पाहिजे. ही त्या कालखंडामध्ये जी मक्तेदारी होती त्या मक्तेदारीच्या विरोधात बुद्धाचा जो संघर्ष झाला आणि तो संघर्ष कसा झाला तो लोहितच्या सूत्राच्या माध्यमातून तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे की समान किंवा ब्राह्मण किंवा काही चांगल्या अवस्थेपर्यंत पोहोचला असेल तर त्याने त्याबद्दल इतरांना कुणाला काहीही शिकवू नये. वर्णव्यवस्थेचे नियम म्हणजे यावर वर्णव्यवस्थेचे नियम तोडून खालच्या जातीतील लोकांना भिक्खूंचा दर्जा तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिला होता. त्याचे स्पष्टीकरण आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर लिहितात की वर्णव्यवस्थेच्या विरोधात बुद्धाने जे काही सांगितले त्यावर अंमलबजावणी देखील बुद्धाने केली. आर्यांनी बंदी घातलेले नियम मोडून काढले. बुद्धाने त्या विरोधात कृती केली. तत्कालीन आर्य समाज व्यवस्थेत शूद्र किंवा खालच्या वर्णातील मनुष्य कधीही ब्राह्मण बनू शकत नव्हता, तर खालच्या जातीतील लोकांना भिक्षूचा दर्जा दिला, जो दर्जा ब्राह्मणांचा आर्य धर्मामध्ये होता. सर्वांना
कर्मकांड मुक्त केले. जन्म, व्यवसाय व सामाजिक दर्जा यानुसार प्राप्त होणारे श्रेष्ठपण नाकारत बुद्धाने सामान्य लोकांकरता कर्मकांड मुक्त जीवनाचा मार्ग बोध केला व त्यांना संघात सामील करून घेतले. या बाबतीत उपाली नावाचे उदाहरण सुप्रसिद्ध आहे. उपाली हा एक शूद्र व्यक्ती असून आचरणाने बुद्ध संघामध्ये तो श्रेष्ठ होता. त्यानंतर स्त्रियांना बौद्ध संघामध्ये सामील करून घेतले. म्हणजे केवळ खालच्या जातीच्या मनुष्यालाच बुद्धाने संघात सामील केले नाही, तर स्त्रियांना देखील बौद्ध संघात सामील करून पुरुषाबरोबर समानतेचा दर्जा बहाल केला. स्त्रिया सुद्धा भिक्षुनी बनून निर्वाण मार्गावर आरूढ होऊ शकतात हे बुद्धाने दाखवून दिले. त्यानंतर शिकणे व शिकवण्याचा अधिकार बुद्धाने तत्कालीन ब्राह्मण पंडिताशी अध्ययन व अध्यापनाच्या प्रश्नावर वादविवाद करून ब्राह्मणांचे म्हणणे होते की अध्यापनाचा अधिकार केवळ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य समाजाला आहे, शूद्र आणि स्त्रियांना हा अधिकार नाही. असा अधिकार शूद्र आणि स्त्रियांना दिल्यास धर्मभ्रष्ट होऊन जाईल. बुद्धाने ब्राह्मणांना या मुद्द्यावर आव्हान दिले. उदाहरणार्थ रीस डेव्हिस यांनी सुद्धा म्हटलेले आहे की शिक्षणाचा हक्क प्रत्येक व्यक्तीला प्राप्त झाला पाहिजे असं बुद्धासंबंधी म्हटले. योग्यता प्राप्त व्यक्तीला शिकण्याचा अधिकार, शिकवण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे. जर तो जे काही शिकवित असेल ते सगळे इतरांना देखील आवश्यक असले पाहिजे. कोणालाही शिकण्यापासून वंचित करता कामा नये. या संबंधात बुद्धाचा लोहिच्य ब्राह्मणाशी झालेला जो वाद आहे तो लोहिच्य सुत्त म्हणून प्रसिद्ध आहे आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये दिलेला आहे. म्हणजे क्रांती प्रतिक्रांती या ग्रंथामध्येही दिलेला आहे आणि बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्येही दिलेला आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आणि क्रांती प्रतिक्रांती दोघांमध्ये समानच आहे. तो अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर लिहितात की बाबासाहेब आंबेडकर त्याला नाव देतात शीर्षक की धम्माला सधम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हाच तो सधम्म होय. आणि बाबासाहेब लिहितात की ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यापैकी ती फक्त या त्रैवर्णिकातील पुरुष वर्गालाच होती. हे बाबासाहेब आंबेडकर सगळं सांगतात ते मी तुम्हाला तुमच्या समोर मांडतोय. स्त्रिया या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असो, त्याचप्रमाणे शूद्र पुरुष अथवा स्त्री असो, त्या सर्वांना ज्ञानार्जनाचा काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. ब्राह्मणाच्या ह्या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने बंड उभारले. ज्ञानमार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो तो सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवित असत. पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या मताला विरोध केला. लोहिच्य ब्राह्मणाबरोबर झालेला त्यांचा वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो आणि हे लोहिच्य सुत्त म्हणून प्रसिद्ध आहे. काय आहे ते? एकदा कोशल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूसह परिभ्रमण करीत असता तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले होते. यावेळी शालवाटिकेत लोहिच्य नावाचा एक ब्राह्मण राहत असे. ही शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे, झाडी आणि धनधान्याने भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कोसलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केलेला होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहिच्य ब्राह्मणाचे ठाम मत होते. तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहिच्य ब्राह्मणाला कळाले. हे कळल्यावर लोहिच्याने आपला न्हावी भेसिक नावाचा यास सांगितले की हे भेसिका इकडे ये, ऐक, तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना, तुझे प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना. हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग की उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहिच्य ब्राह्मणाकडे भोजनास यावे. तो न्हावी म्हणाला, ठीक आहे महाराज. लोहिच्याच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले. तथागतांनी त्या विनंतीला मूक संमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शालवाटिकेकडे निघाले. भगवान बुद्धाला आणण्यासाठी लोहिच्याने पाठवलेला दूत भगवान बुद्धाच्या मागे एक एक पाऊल टाकीत चालला होता. रस्त्याने त्याने तथागताला लोहिच्याचे ते दुष्टमत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि पुरुषांना शिकवू नये हे सांगितले. तथागताने उत्तर दिले, भेसिका, ठीक आहे,
तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्याच्यासाठी जे स्थान करून ठेवलेले होते त्या ठिकाणी जाऊन बसले. त्या लोहितच्या ब्राह्मणाने बुद्ध संघ प्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तो नको नको म्हणेपर्यंत वाढले. तथागतांचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले. नंतर लोहितच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागतांच्या बाजूला त्या आसनावर बसला. लोहितच्या अशा रीतीने बसल्यावर तथागतांनी विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणांनी ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असे तुझे मत आहे, ही गोष्ट खरी आहे का? लोहितच्या म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहितच, तुला काय वाटते? तू शाल वाटिकेत नांदत आहेस नाही का? होय गौतमा, मी शाल वाटिकेत नांदत आहे. लोहितच, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला की या शाल वाटिकेत लोहितच्या ब्राह्मणांचं राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शाल वाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा सर्व माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही घेऊ देता कामा नये. असे बोलणाऱ्याला तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणारा आहे असे मानशील की नाही? अर्थात गौतमा, मी त्याला संकट निर्माता समजेन. अशा संकट निर्मात्याला तू त्याचा हितकर्ता मानशील काय? लोहितच्यांनी उत्तर दिले, अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्याचा हितकर्ता मानणारच नाही. अशा रीतीने त्याच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसांचे अंतःकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील? गौतमा, मी ते वैरभावयुक्त आहे असे मानेन. पण ज्यामुळे माणसाचे अंतःकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला का वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत वाईट आहे असेच मानेन. मग लोहितचे मला सांग, कोसलचा प्रसेनजित राजा काशी आणि कोसल प्रांताचा अधिपती नाही काय? होय गौतमा, तो कोसल आणि काशीचा अधिपती आहे. मग लोहितच, कल्पना कर, कोणीतरी असे बोलला की कोसलचा प्रसेनजित राजा याच्या छत्राखाली काशी आणि कोसल प्रांत आहे, त्याला एकट्यालाच त्या काशी कोसलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणाला काही देऊ नका. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसेनजिताचे आश्रित आहात त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? होय गौतमा, मी त्याला संकट करताच समजेन. अशा संकटकर्त्या माणसाला तू हितकर्ता मानशील काय? नाही गौतमा, तो त्याचा हितकर्ता नव्हे. आणि जर तो त्याचा हितकर्ता नसेल तर त्याचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे? गौतमा, ते वैरयुक्त आहे. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला? गौतमा, ते सिद्धांत वाईट आहे. मग लोहितच्या, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शाल वाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालकाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये, त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कोसलचा प्रसेनजित राजा काशी कोसलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणाला त्याने काही देऊ नये, तर तो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याप्रमाणेच तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेम भावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. तद्वत हे लोहितच, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतो, तो त्याचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतत नाही तो त्याचा शत्रू ठरतो आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवतो तो सिद्धांत काय आहे? गैर. तो सिद्धांत गैर आहे. आपण जे सर्व 6 मुद्दे पाहिले त्या 6 मुद्द्याचा सारांश फक्त आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करून हा विषय इथे संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. 5 ग्रंथाचे संदर्भ घेऊन रिफॉर्मर अँड देअर फेट म्हणजेच सुधारक आणि त्यांचे विधिलिखित या प्रकरणाचे स्पष्टीकरण आपण केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावनेतील संदेशानुसार आपण क्रांती प्रतिक्रांती ग्रंथाचा अभ्यास करीत आहोत. आर्य समाजाच्या सामाजिक धार्मिक पार्श्वभूमीवर बुद्धाने समाज सुधारणा चळवळ सुरू करून कशी यशस्वी केली याची माहिती या प्रकरणाच्या अभ्यासातून मिळते.
ह्या ग्रंथाची मूळ पृष्ठसंख्या 97 संपादकांनी सांगितली आहे. या प्रकरणाची पहिल्या प्रकरणात प्राचीन काळातील खऱ्या इतिहासावर काल्पनिक आवरण असल्याचे पाहिले. दुसऱ्या प्रकरणात आपण निकृष्ट अवस्थेतील ब्राह्मणवाद पाहिला. तिसऱ्या प्रकरणात धार्मिक कार्यावर पुरोहिताची मक्तेदारी कशी आहे ते पाहिले. आजच्या रिफॉर्मर अँड देअर फेट या प्रकरणात आपण एकूण 6 मुद्द्यांचा अभ्यास केला. बुद्धपूर्व काळातील आर्य समाजाची धार्मिक व सामाजिक स्थिती, बुद्धाची सुधारणावादी चळवळ, नैतिक जीवनाचा सर्वोच्च मानदंड, यज्ञातील बळीप्रतिविरुद्ध भूमिका, वर्ण व जाती व्यवस्थेविरुद्ध यशस्वी संघर्ष आणि शिकणे व शिकवण्याचा ब्राह्मणांच्या मक्तेदारीविरुद्ध संघर्ष, जुगार खेळणे, मद्यपान करणे, लैंगिक अनेकता, वर्ण व जाती संघर्ष आणि यज्ञ बळी प्रथा असे प्राचीन काळातील आर्य समाजाचे स्वरूप होते. टी माधवराव म्हणतात की आर्य समाजात सुधारणा चळवळीची आवश्यकता होती. ही सुधारणावादी चळवळ तथागत बुद्धांनी केली. त्यांच्या चळवळीचा उद्देश मनुष्याला चांगले व शुद्ध जीवन जगता आले पाहिजे हा होता. हे पटवून देण्यासाठी फक्त उपदेश करण्याच्या ऐवजी उदाहरणाने पटवून देण्याचे सूत्र स्वीकारले. पहिले उदाहरण ब्रह्मजाल सुत्ताचे दिलेले आहे. बुद्धाने ब्रह्मजाल सुत्ताला आर्यजाल, दृष्टीजाल, अलौकिक किंवा संग्राम विजय अशी नावे दिली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म परिवर्तन बळाने करावायचे नसते या नावाने आपल्या ग्रंथात समाविष्ट केले आहे. तिसरा मुद्दा नैतिक जीवनाचा सर्वोच्च मानदंड सांगितला आहे. मानदंडाचा उद्देश सामान्य स्त्री व पुरुष यांचे चरित्र घडवण्याचा आहे. सर्वोच्च मानदंडाचा सिद्धांत पंचशील या नावाने मांडला. यासाठी दीक्षाविधी तयार केला. याच माध्यमातून वेद, बळीप्रदा, वर्ण व जाती व्यवस्था आणि यज्ञ यांच्या विरोधामध्ये आंदोलन केले. यासाठी उदाहरण म्हणून जातक कथा सांगितली. चौथा मुद्दा यज्ञ विरोधातील संघर्षाचा आहे. सुत्त पिटकातील कूटदंत सुत्ताचे स्पष्टीकरण केले आहे. महाविजित राजाची गोष्ट सुद्धा सांगितली आहे. राज्यात शांतता व सुव्यवस्था कशी ठेवावी याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. पाचवा मुद्दा वर्ण व जाती व्यवस्था विरुद्ध संघर्षाचा आहे. सुत्त पिटकातील आंबट सुत्ताचे स्पष्टीकरण केलेले आहे. सहावा मुद्दा ब्राह्मणांच्या शिक्षणाच्या मक्तेदारी विरुद्धचा आहे. लोहितच्या सुत्ताद्वारे स्पष्टीकरण केले आहे. संघात शूद्र, खालच्या जातीतील व्यक्ती आणि स्त्रिया यांना बरोबरीचे स्थान देऊन क्रांती केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की धर्म हा तेव्हा सदम्य होतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. अशा पद्धतीने आपण हे 6 मुद्दे या प्रकरणातील पाहिलेले आहेत. बुद्धाने सुधारणावादी चळवळीसाठी दीक्षाविधी व सक्तीची नियमावली तयारी केली व त्याचे बुद्धाने आपला धम्म उदाहरणासहित प्रात्यक्षिक करून पटवून दिला व त्यासाठी दीक्षाविधी आचारसंहिता सक्तीची केली. अशाच प्रकारे बाबासाहेबांनी सुद्धा दीक्षाविधी बनवला, परंतु बुद्धाप्रमाणे आचारसंहिता व तिचे प्रात्यक्षिक करण्यासाठी वेळ मिळाला नाही. म्हणून अनुयायांनी आचारसंहिता निर्माण करून त्याप्रमाणे प्रात्यक्षिक करून जगासमोर आदर्श बौद्ध असण्याचे उदाहरण सादर केले पाहिजे. यासाठी आम्ही धम्मसंहिता या शीर्षकांतर्गत गेली 38 वर्ष प्रबोधन करीत आहोत. आजचा हा विषय आपण सर्वांनी ऐकला आणि सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय अशोक, जय भारत.